तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज संत निवृत्तीनाथ महाराज की जय. गुरुवर्य ब्रह्ममुरली दामोदरजी महाराज की बोलो रे जय. भाई सब संतन की अपने अपने माता पिता की जय. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. हरी श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय राम जय जय राम. हरे श्री राम जय राम जय जय राम. 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 बोला श्री राम जय राम जय जय राम. 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 हरि श्री राम जय राम जय जय राम. क्या बात है. नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी घासावया. काळ आला जवळी घासावया. नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळी घासावया. काळाचे ओढे पडेल वाजेवा. काळाचे ओढे पडेल वाजेवा. काळाचे ओढे पडेल वाजेवा. काळाची उडी पडेल वाजेवा. काळाचे ओढे पडेल वाजेवा. सोडवे ना तेव्हा माय बापा. सोडवे ना तेव्हा माय बापा. काळाची बुडी पडेल वाजेवा. सोडविना तेव्हा माय बाप. सोडविन राजा देशीचा चौधरी. अनिक सोयरी भले भले. अनिक सोयरी भले भले. सोडविन राजा देशाचा चौधरी. अनिक सोयरी भली भली. अनिक सोयरी भली भली. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. तुका म्हणे तुला सोडविना कोणी. एका चक्रपाणी वाचून या. एका चक्रपाणी वाचून या. तुका म्हणे तुला सोडविना कोणी.
होईना तेव्हा माय बाप जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई ओ विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई ओ जय जय विठ्ठल रखुमाई ओ जय जय विठ्ठल वाह जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल विठ्ठल जय जय विठ्ठल रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई जय विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई रखुमाई जय जय विठ्ठल रखुमाई पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव देव तुकाराम पंढरीनाथ भगवान भगवान की जय माऊली ईश्वर ज्ञानेश्वर महाराज की जय पवन सुत हनुमान भगवान की जय विश्वगुरु निवृत्तीनाथ नाथ महाराज महाराज की जय नको नको मना गुंतू माया जाळी काळ आला जवळी ग्रासावया काळाची एवढी पडेल बाजेवा सोडविन तेव्हा माय बाप सोडविना राजा देशीचा चौधरी अनेक सोयरी भले भले आणि हे चरण गाथ्यात नाही पण मी म्हणून जातो कारण कायम भजनात आपण म्हणत आलो सोडविना तुला पाठीची बहीण ही चरण गाथ्यात नाही आपण म्हणलो म्हणून मी नको कोणाची शंका आणि सोडविना तुला पाठीची बहीण सेजेची कामी न दूर राही तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी वाचवनिया काळाची आवडी पडेल बाजेवा सोडविना तेव्हा माय बाप नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञानगंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग पांडुरंगा करू प्रथम नमन मन पांडुरंगा करू प्रथम नमन जय पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन तुझा
त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संतांची त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास दास तुका जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येचे अधिकरण तेची वंदने श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता हृदय आपुले चौफाळून आबले वरे बैसव पाऊले श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता ओम नमो ज्ञान क्षेत्र पाचोरे ग्रामामध्ये ज्या धर्ममंडपामध्ये आपण सगळे आप्तेष्ट गणगोत्र हितचिंतक मित्रपरिवार गायक वादक कीर्तनकार सगळे एकत्र आलोत. प्रत्येकाला जरी बहुश्रुत असेल परंतु एक वक्त्याचं कर्तव्य आहे कार्यक्रमाचं अल्पपरिहार देणं. हे कर्तव्याचं म्हणून आज आपल्यामध्ये सर्वांचं एक लाडकं व्यक्तिमत्व आदरणीय रावसाहेब दादा हे नाही गेल्या 1 वर्षापासून आपल्या मांडीला मांडी लावून बसणारे, आपल्या ताटाला ताट लावून जेवणारे, आपल्या खुर्चीला खुर्ची लावून गावामध्ये आपण एकत्र बसलो उठलो. आपल्या आप्तगणांमध्ये ज्या कार्यकतूच्या वेळेला ज्या प्रसंगाला त्यांची एक गाडी असायची त्या गाडीतला एक माणूस नाही आहे. ज्या कार्यक्रमाच्या धर्ममंडपामध्ये आपण सगळे बसलेलो आहोत त्या धर्ममंडपामधली एक श्रीमंत शान एक ज्येष्ठ व्यक्तिमत्व आज आपल्या गादीवर नाही. एक हिरा हरपलाय आपला. या पलीकडच्या लोकांना जे कोणतरी जा आणि एक माईक द्या त्यांच्याकडं. लय घासा ताणू बोलू लागले ते मागपासून. त्यांना सांगा बरं हळूहळू बोला, नाही तर मग माईक द्या त्यांच्याकडे एखादा. आता एवढा वेळ तुम्ही बोलले, आता आमची बारी आहे म्हणून आम्हाला बोलू द्या. आमचं बोलू झालं का पुन्हा तुम्ही बोला. आणि कीर्तनाचा दादा एक नियम आहे, कीर्तन असो प्रवचन असो काय बी असू द्या, 10व्या श्राद्धाला कीर्तन प्रवचन म्हटलं का माणसं आलेले असतात एकमेकाला भेटायला, ते न आलेले असतात कीर्तन ऐकायला ना. त्यांना अपेक्षा आहे कीर्तन ऐकायची. का माहिती आहे का, घरी कामं पडलेत. एकदाच आटपावं, घरच्याला आम्ही भेटावं, कधीतरी निघून जावं, पण तिथं आम्हाला आणून बसवलेलं असतं. ओ ऐका 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 ऐकतच आलो आम्ही, आम्हालाही बोलू द्या पण तुम्ही बोलाच. आम्ही नाही म्हणत नाही. पाहुणे पै एकत्र आलेले असतात कशासाठी, 4 दिवसांनी माणूस 4 वर्षांनी भेटतो कधीतरी तेव्हा. आणि माणूस भेटल्यावर माणसाची बोलू द्यायचं नाही, म्हणजे आम्हालाही जरा पापच लागतंय. लागू द्या जाऊ द्या, पण थोड्या वेळ तुम्ही आपल्याला ज्या कामाकरता आलेलो आहोत ना ते काम करणं गरजेचं आहे. आपल्यामधून गेलेल्या रावसाहेब दादांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी, तो आत्मा शांत व्हावा. त्या आत्म्यानं इथून गेल्याच्या नंतर ज्या कोण्या गावाचा प्रवास केलेला आहे, दमला थकला, आजच्या दिवशी त्या आत्म्याचा आता मात्र अखेरचा दिवस आहे आणि तो आत्मा आजच्या दिवशी परत पुनर्जन्म घेणार आहे. म्हणून या पुनर्जन्माच्या निमित्तानं तुम्हाला मला एकत्र यावं लागलेलं आहे. आजच्या दिवशी जर आपण शांततेमध्ये तो विधी पार पाडला तर तो आत्मा शांत होणार आहे. आणि विधिवत विधी जर आपल्याच्यानं नाहीच झाला तर तो आत्मा मात्र आपल्यावर कोपणार, आत्मा अतृप्त असणार आणि अतृप्त आत्मा आपल्याला बोटं मोडणार आणि योग्य दिशेला न गेल्यामुळं तो आत्मा चिडचिड करणार. मी सांगत नाही, संतांची प्रमाण आहे. अहो कटा त्यांचे करीती पित वंशी दुराचारी पुत्र झाला, वंशी दुराचारी पुत्र झाला.
म्हणून आपल्याला त्या आत्म्याची पूजा ज्या शास्त्रानं जशी सांगितली तशी करायची. शास्त्रकारांचं मत असं आहे, माणूस गेल्यानंतर माणसाचं शरीर ह्या हातानं तुम्ही संपवलं. हे हात होते ते शरीर नटवायला, हेच हात होते त्या स्मशानापर्यंत न्यायला, ह्याच हातांनी अग्नी दिला. अरे दुसऱ्या दिवशी ह्याच हातानं रक्षा भरली, हेच ते हात आहे. ह्याच हातानं अस्थी उचलल्या, गंगेला समर्पित केला, तेच हात आहे. आज एका फोटोमध्ये त्या माणसाचं चित्र काढून आणि तेच हात आहे आज श्रद्धांजली मानायला. आजी तेच हात आहे. या हातानं हे सगळं दृश्य पाहिलंय, पण या हातानं त्यातला आत्मा नाही ना पाहिला. या हाताला तो आत्मा नाही ना दिसला. जो दिसत नाही त्याची पूजा तुम्ही आपण करत आलोय. वर्षभर कुणाला जपलं देवा? योगेश महाराज वर्षभर पूजा कुणाची केली आहे? वर्षभर पूजा केली आहे शरीराची नाही. शरीर तर संपवलं आपण पहिल्या दिवशी गेले, त्या दिवशी 2-3 दिवस सुद्धा अस्थी ठेवलेले नाही आपण, त्या सुद्धा समर्पित केल्या. काय उरलंय माणसाचं उरलंय आत्मा. नैनम छंदंती शस्त्रानी नैनम दहती पावका. आत्मा मरत नसतो. मग तो आत्मा आपल्यावर तृप्त व्हावा, त्या आत्म्यानं आपल्या कुळातील लोकांना, आप्तगणांना, गावाला कोणालाही त्रास न देता त्या आत्म्यानं खुश व्हावं आणि त्या आत्म्यानं म्हणावं तुकाराम महाराजांच्या शब्दात, या कुळाचं कल्याण हो, असं त्या आत्म्यानं म्हणण्याकरता त्या आत्म्याची पूजा करायची आहे आपल्याला. तुकाराम महाराज गोड शब्दामध्ये सांगतात, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती कल्याण इच्छेती, त्यांच्या कल्याण इच्छेती, तुका म्हणे पितृ आशीर्वाद देती. आशीर्वाद जर आपल्याला पाहिजे असेल या कुळाकरता, तर पितरांचं आपल्याला हे सगळं करावं लागतं. काय काय करायचंय पहिले सुरुवातीला सांगून जातो. पहिले 3 कामं तुम्हाला मला इथं आल्यावर करावं लागणार आहे. एक, पितरांसाठी आपल्याला पिंडदान यज्ञ करावा लागणार आहे. जो भूदेवाला तुम्ही बोलवलं, ब्राह्मण देवतेला तुम्ही पाचारण केलं आणि त्यांना बोलावून तुम्ही पिंडदान नावाचा विधी केला, पिंडदानानं यांना मोक्ष मिळाला. ही लोक शांत झालेत. पिंडदानानं आत्मा शांत होतो. पिंडदान घेतलं की आत्मा तृप्त होतो. तो आत्मा आपल्याला आशीर्वाद देतो. 2 नंबरचं काम आहे. आत्मा गेला, शांत झाला, हे बरोबर आहे, पण त्या आत्म्याचे जर आम्हाला काही दोष लागले असतील तर दोष लागतात. हो, त्याला पितृदोष म्हणतात. हल्ली जास्त फंडा तोच आहे. कोण्याही भूदेवाकडं, ब्राह्मण देवतेकडे गेलं, साधा आमच्या अमित महाराजाकडे जरी गेलं तरी ते म्हणतात तुम्हाला पितृदोष का काय, तुम्ही लय वाचवाच करतात बघ, गपच बस ना. एखादं आहे आपल्या भाषेत सांग, हू काटलेलं बोलायला लागलं का, हू काटलेलं गबस म्हणून गबसायला नाही, याला पितृदोष आहे म्हणते. पिसाळं कुत्रं चावलं यार, ही पितृदोषाची लक्षण आहे. पितृदोषाचं पहिलं एक लक्षण कीर्तनाच्या सुरुवातीला, प्रवचन सुरुवातीला सांगून जातो मी तुम्हाला. प्रवचनाला येणार, बसणार, काय गणेश महाराजाचा तबला तसा नाही वाटत मला आज, जसा काल वाजत होता. योगेश महाराजाचा आवाज इतका काय मला असं गोड वाटत नाही. ते जिलेबी खाऊन खाऊन जाम झालं म्हणले. दिंडीत जाऊ अमित महाराजांचा ऑर्गन पाहिजे तसा नाही रे. ही पितृदोषाची लक्षण बरं का. इथून उठणार, त्याला करमत नाही. इथं उठलं का ते आचार्याकडे जाणार, थोडी ती आमटी पाहू बरं, मीठ टाक त्याच्यात, मीठ टाक. तिथून निघालं त्या तिकडे जाणार, दुकानदाराकडे जाणार, 2 रुपयाच्या बिड्या दे, एक तू पे एक मला दे. काय बाबा यावरीना बागाला पावडर मारायची. पितृदोषाची लक्षणं. यांच्या पायाला भावरा आहे, मी खालून सुरू करतो. काय आहे भावरा? जुने लोक गावात राहायचे, तुम्ही जुनीच माणसं आहे सगळी. बाया गावात राहायच्या, आपल्या चुलीवर वडा टाकून द्यायचा शिजायला, त्याच्यात तांब्याभर पाणी ओतून द्यायचं, एवढे मोठे वडे भाजून सोडून द्यायचे आणि बाईनं जाऊन दुसऱ्याच्या घरात जाऊन बसायचं. तिसरीच बाई येणार आणि त्या घरापुढून चालणार. गावात राहायचं.
हरी मुखे म्हणा 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 हरी मुखे म्हणा. वा देवा वा. आपण यासाठी काय करायचं म्हणून दोन गोष्टी मी तुम्हाला सांगून गेलो. एक लाईट गेली तेव्हा कळालं ना कळाली, पण एक गोष्ट मात्र नमूद करतो. आपण जर गेलेल्या माणसाच्या प्रित्यर्थ आपण पिंडदान जर केलं तर पिंडदानानं आत्मा तृप्त होतो. दुसरी गोष्ट, आपल्याला लागलेले दोष जर काढायचे असतील तर त्रिपिंडीन 4 पिंडीन 5 पिंडी करायची गरज नाही सांगितलेली. संतांचे प्रमाण आहे. तुमचे दोष जातील कशानं? त्या हरिबामानं. महाराजांनी गोड प्रमाण दिलं आणि ते दोष जाळण्याकरता एक कथा केली जाते. तिसरा विधी प्रामुख्यानं मुख्य केला जातो, तो म्हणजे अन्नदान. कशासाठी? तर इथून मागं आपल्या कुटुंबातले काय एक माणूस गेलाय का? किती लोक गेले दादा? आपल्या कुळामधले आपला आजोबा गेला, आपला पंजोबा गेला, आपला खापर पंजोबा गेला, आपला टापर पंजोबा गेला, आपला देव पंजोबा गेला. अरे किती पिढ्या गेल्यात. मग या लोकांचे आपण असे येण्याप्रमाणे श्राद्ध केले का? किती गेले तेव्हा आपले? आजा मेला पंजा मेला बाप मसला गेला. आजा मेला पंजा मेला बाप मसला गेला. एकत ना तू पण तोही तैसा झाला. उठा उठा जागे बाबाची भय आले मोठे. पंढरी वाचली तुझा ठाव नाही कोठे. ना तू पण तू तोही झाला. उठा उठा जागा पाठी भयाले मोठे. पंढरी तुझा ठाव नाही कोठे. हजा मेला, पंजा मेला, बाप गेला, एवढी लोक आपले गेलेले आहेत. मग त्यांच्यासाठी आपण काय करायचं? म्हटलं त्यांची एवढ्याची तर आमच्याकडे यादीही नाही आणि आम्हाला तेवढी लोक माहीत नाही. मग एवढ्यांचं श्राद्ध एकच करायचं. आपल्याकडे ते दशक्रिया विधीच्या वेळेला 3 पिंड करतात बघा. 3 पिंड. तुमच्याकडे किती करतात? 3 पिंड. मला एकानं विचारलेली लई गोड शंका आहे गाड्या. आज मोकळंच बोलून जातो. त्यानं मला नाव नाही सांगत, त्यांचं एखादं पाहुणं असं व्हायचं दुखणं. तेव्हा माझ्याकडे आलं आणि मला त्यानं विचारलं, बाबा तुम्ही पिंडदान सांगता? हो सांगतो ना. मग ते पिंडदानाच्या वेळेला आमचा माणूस एक जातो पिंड 3-3 कामून करतात. म्हणलं वा, असा माणूस मला पहिला भेटला गड्या. लय गोड आहे. आम्हीची त्याला दिलेलं उत्तर आहे शास्त्रानं. मी नाही. एक पहिला पिंड घडवत असताना आईच्या नावानं घडवला जातो, ज्या आईच्या कुळातली नावं. कारण आई कुळातली नव्हती. आता हे वाटपाडे कुटुंब आहे. मग या वाटपाडे कुटुंबामध्ये रावसाहेब दादानं आणलेल्या या तारा आई ह्या वाटपाड्यांच्या नाहीये. मग यांच्या माहेरचं तिकडचं आडनाव वेगळं आहे. मग त्यांचं कुळ तुम्ही तोडलंय का? तोडलं? तुमच्या डॉगरेजमध्ये तुम्ही दुसरं आणून बसवलं. मूळ काय? त्याचं मूळ काय? त्याचं काहीतरी असेल ना. ते तोडलं का? ते तोडावं लागतं. मग तो तोडण्याचा विधी केला जातो. तुम्ही केलाय का? वेळ नाही ना तुम्हाला मला तो करायला. तो विधी त्या दिवशी केला जातो. तुम्हाला तिकडच्या कुळातली कन्या आलेली. राजा दक्षानं आपली कन्या देत असताना तो विधी केलेला होता. तुम्ही ऐकलेला कथा कीर्तनांमधून. आज पण मौत करून जातो मी तुम्हाला तो. दोष तिकडचे इकडे येतात. मग तिकडचे इकडे येऊ नये करता आपल्याकडे पाणीग्रहण नावाचा विधी केला जातो. मुलीचा हात वरती असतो. मुलीच्या हाताच्या खाली वराचा हात असतो. वर म्हणजे तिचा होणारा नवरा. आणि त्या नवऱ्याच्या हातावर, मुलीच्या हातावरचं पाणी पडत असतं. त्यावेळेला बाप वरून पाणी ओतत असतो. वधू वराकरिता पाणीग्रहण, त्याला पाणीग्रहण विधी म्हणतात. साक्षी देव द्विज हुताशन, इतर स्त्रिया माते समान स्वद्वारा गमन नेमिले वेदे. वेदानं सुद्धा सांगितलंय. श्रीमद भागवतातले गोड कथा आहे त्यातल्या. आता
आता भागवतकार ह्या कथा सांगत नाही, ते टोटके सांगत यात. भागवतकार आणि शिवपुराणकार आहे ना, काय धडाका धरला, एक जल लोटा भरवता सग समस्या खाल, अभ्यास सुद्धा करायचा नाही, पोरं आपा पास होत्यात म्हणले. काय करावं आता, माय डोकं आम्हाला. आणि तुमचं तर चलच ना, भक्तीच करायची नाही, देव कसा प्रसन्न होईन राजा हो? कसं शक्य? जाऊ दे मरते, त्याच्या वाचून आपल्याला आपण कथा करायची नाही, आपण दशक्रियाचार्य गडी असू दे. तिकडचे कुळ तोडावे लागतात. मग ते कुळ तोडण्याचा विधी तुम्ही केलाय का? त्याला फळभरण म्हणतात तुमच्याकडं. तुमच्या गावाकडं फळभरण नावाचा विधी केला जातो. तो त्यावेळेला हा विधी करायचा. त्यावर तुळशीपत्र टाकलं जातं, 2 अक्षता टाकल्या जातात, पाणी ओतलं जातं, कुळ तोडलं जातं. जर तोडलंच नसेल तर तुमची तिकडे आई आहे, तुमची मावशी आहे, तुमचा मामा आहे, तुमचा आजोळ आहे, या सगळ्या लोकांचे दोष घेऊन तुम्ही या घरात घुसान. आणि या घरात घुसल्यावर मग मात्र ह्या घराचा भुसा करा. मग लोक म्हणणार श्यामबाबा आला तेव्हा लाईट गेली, त्याचा पायगुण चांगला नाही. अरे नंतर किती आले, किती वेळा गेली, मग ह्या लोकांचे सगळ्याचेच पायगुण माझ्यासारखे का? त्याचं काय तुम्ही बोलले असं नाही. अहो असंच आहे. बरेच लोक म्हणतात काय करावं, आमचं चांगलं चाललं होतं, पण कोणचा पायगुण असा धार्जना झाला म्हणजे पार सगळे डबे सुद्धा इकायची आली असतं. हे पायगुण म्हणते त्याला. पायगुण नाही, तिकडचे दोष पुरीनं आणले, हिच्या पायाला लडकून ते आलंय. मग याची तोडण्याकरता ते भूदेव ब्राह्मण देवता तो विधी एक करतात, एक पिंडच त्यांच्या नावचा घालतात. तिकडच्या लोकांचं श्राद्ध आधी, मग इकडच्या लोकांचं कोणाचं, हा बाबा गेला याच्या सगळं वाढवायचं. मग ते सांगतात बघा, लावाडवळ्याला पाणी म्हणा, मम आत्मन शास्त्रोक्त पुराणोक्त मम नाम शामराव. पिंडदान कोणाच्या नावानं? रावसाहेब बाबा प्रित्यरत मम पिंडदान करीशे सोडा पाणी. असंच करते का? असं राहत श्राद्ध, असंच राहत श्राद्ध. पण त्यांच्या वाडवडिलाच्या आधी तो एक विधी केला जातो, त्यासाठी एक पिंड. यांच्या इकडचा सासूरवाडीचा एक विधी केला जातो, 2 पिंड. आणि मग मुख्य माणसाचा 3रा पिंड. कशासाठी सांगतो मी हे याच्यासाठी सांगतो, आपले पूर्वज जेवढे गेले त्यांचं पिंडदान आधी झालंय का? आता पांधीचा रस्ता आहे ना, आधी एक ट्रॅक्टर त्यात अडकला, मागून 2-4 गाड्या आल्या, हो आम्हाला श्राद्धाला जायचंय, जाऊ द्या करा रस्ता मोकळा. मोकळा करा म्हणजे आधी पुढची फसलेली गाडी काढावं लागेल, तो ट्रॅक्टर काढावं लागेल. तसं यांच्या वाडवाडलाचा एखादा जर गणित चुकलं असेल आणि एखादा अतृप्त आत्मा पुढं बसून असेल तर आधी त्याला मोकळं करावं लागेल. पुढच्याला काय करावं लागेल? यासाठी विधी केला जातो अन्नदान. अन्नदानानं काय होतं? एक शीत दिदिले अन्न होय कोटी कुळाचे उदाहरण. म्हणून 3 विधी महत्वाचे आहे. पहिला विधी तुम्ही भूदेवा करवी पिंडदान करून घेतला. दुसरा विधी ज्ञानदान. कशासाठी? आपले दोष जाण्यासाठी हा विधी चालू झालेला आहे. म्हणून 10 दोषमुक्तीचा विधी आता आपण सुरू करतोय. आणि 3रा विधी अन्नदानाचा. 5 ज्याचा त्याचा प्रश्न, खायचं तर खा, नसेल खायचं तुमच्या तुम्ही हॉटेलला जा. आपलं त्यातलं काय मत? बरोबर का नाही नाना? कायला आपण उद्योग करायचा, आपण कीर्तनकार माणूस, आपले 5,000 मोकळे झाले, आपले घेणं काय पडलं आपल्याला त्याचं. चला तुमचा दोषमुक्तीचा विधी मी तुम्हाला सांगितला. आपल्याला दोषमुक्ती करायची आणि बस. त्याकरता मिळालेला वेळ आणि त्या वेळेचं सोनं करण्याकरता काहीतरी आपल्याला एखादं शास्त्रानं सांगितलेलं तत्त्व घ्यावं लागणार आहे. म्हणून शास्त्रवेत्यांपैकी तुकोबार आहे, वेदनिर्मिती शास्त्रवेत्य आहे. आणि त्यांनी त्या पंचमवेदाची निर्मिती केली. त्यापैकी गोड असं एक आपण तत्व इथं निवडलेलं आहे. एक अभंग निवडला. अभंग असा आहे, नको नको मना गुंतो माया जाळी, काळ आला जवळी ग्रासावर. मना आवर आवर आवर. रावसाहेब दादा गेले त्या रस्त्यानं, आपल्याला एक दिवस जाणार आहे. अरे जायचंय राजा, आवर त्याला. त्या मनाला सांग, त्या मनाला आवर घाल. काळोबा नावाचा कुणीतरी टपून बसलेला आहे आणि तो जर आला ना तर यातून कुणी सोडवत नाही. मग कोणी म्हणेल माझा लय मोठा वशिला आहे. तुझा वशिला पंतप्रधानाबरोबर श्रीमंत मोदी साहेबांबरोबर जरी असला तरी मोदी साहेब श्रद्धांजली लिहितील, पण तुला वाचवायला नाही ना. मायबाप दूर बसून राहतील, मायबाप रडतील, गागतील, डोकं आपटू आपटू रडतील, पण मृत्यूच्या या त्या कचाट्यामधून बाहेर ओढण्याची शक्ती त्यांच्यात नसणार. ते प्रेम करत नाही असं नाही, प्रेम करतील, पण मरताना मेलेल्या माणसाला परत कसं आणू शकतील?
तुला आईबाप सोडवणार नाही, तुला देशीचा चौधरी म्हणजे देशाचा राजा सोडवणार नाही, तुला यातून सोडवणारा जगाचा नायक एकमेव तो परमात्मा आहे. राजा म्हणजे त्याची ओळख करून घे. अशा याचा गोड अभंग आपण सेवेसाठी निवडला. उरलेल्या 45 मिनिटामध्ये त्याच्यावर आपल्याला चिंतन करायचं आहे. म्हणून मनाला तुकाराम महाराजांनी का उपदेश केला, मनालाच का करता, तर ही मन या अख्ख्या शरीराला काम करायला लावतं. मन हे पूर्ण शरीराला सांगतंय हे तुम्ही काय करा. मग प्रत्येकाला कामाला लावणारा या शरीराचा तो राजा आहे. मन वडाय वडाय उभ्या पिकातल डोर, मन वडाय वडाय उभ्या पिकातल डोर, किती हाकाला हाकाला फिर येत पिकावर, किती हाकाला हाकाला फिर येत पिकावर, मन वडाय वडाय पिकातला दाना, मन वडाय वडाय उभ्या पिकातल डोर, किती हाकाला हाकाला फिरत पिकावर, किती हाकाला फिरत पिकावर. हे मन पाखरू पाखरू याची ख्याती काय सांगू, गरबा करू याची ख्याती काय करू. हे मन वडाय वडाय उभ्या पिकातलं डोर, मन वडाय वडाय उभ्या पिकातलं डोर, किती हाकाला हाकाला फिर येत पिकावर, किती हाकाला हाकाला फिर येत पिकावर, फिर येत पिकावर फिरत पिकावर. ते मन असे कीर्तनाला बसलं, कीर्तन संपेपर्यंत मनाला वाटतं नको हा प्रपंच, काय त्या प्रपंचात सुख आहे. दादा हे साधूकडं जर गेलं ना, साधूजवळ जर बसलं ना, असं वाटतं काय प्रपंचात सुख नाही, मजा नाही, काहीच मजा नाही. अहो रिकामा व्याप करून घेतला आपण, ट्रॅक्टर घेतला, हप्ते मागं लागली, हप्ते पिटेपर्यंत टारली जुनी झाली. प्रपंच आहे तो दुःखच देणार आहे. मनाला वाटतं, मन दावडे घेतं, मग नाही. मग जर मन गेलं ना एखाद्या कीर्तनकाराकडं, साधूपेक्षा कीर्तनकार बरा बा, दररोज 2-5 हजार कमवायचे, मस्तपैकी लोकाचं खायचं, भातम तुप्पम खातम मजेम राहतम, वैताग नाही, झंझट मारी नाही, कोणी कपडे धुवून देतं, कोणी इस्त्री करून देतं, खर्चायला पैसे भेटत, जेवण काय मजाच मजा. मन तिथून निघालं ते मन म्हणतं त्याच्यापेक्षा गायक बरा, अभ्यास कराय नको, काय नको, काय नको, 2-4 चाली. मन म्हणतं त्यांच्यापेक्षा हे बरं ना, नुसते बोटणं धावायची, काय त्रास आहे बा, काय नाही. मन म्हणतं नाही हो, त्याच्यापेक्षा तबल्यावाला लय बरा, टिंगडिंग 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 नादही येतो, नाही. मन इंद्रियाचा राजा, मन इंद्रियाचा राजा, राजा, मन इंद्रियाचा 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 राजा. सर्व भावे त्यासी पूजा, सर्व भावे त्यासी पूजा, सर्व भावे त्याची पूजा, सर्व भावे त्याची पूजा. मन इंद्रियाचा राजा, मन इंद्रियाचा राजा, मन इंद्रियाचा राजा, मन इंद्रियाचा राजा. वाटतं ना मनाला, मग ते मन म्हणतं नको, या त्या झंझट माऱ्या करण्यापेक्षा, एवढे कोदे करण्यापेक्षा प्रपंच बरा. घरी जावा, मस्त नातू आहे, नाती आहे, त्यांना सांभाळावा, अंगणवाडीतून घरी जावा, त्यांचा डबा आपण खावा, कुत्र्यानं खाला म्हणून सांगावं, तरी पोट भर. मन एक ठिकाणी रमत नाही, म्हणून त्याला राजा म्हणलंय संतांनी. मनू राजा एक देह पुरी,
मनुराजा एकदेपुरी त्यासी नांदा त्यासी दोघी नारी त्यासी आनंद त्यासी दोघी नारी पुत्र पौत्र संपन्न भारी पुत्र पौत्र संपन्न भारी त्याने कृपा केली आम्हावरी म्हणून आलो या देशा म्हणून आलो या देशा म्हणून आलो या देशा म्हणून आलो या देशा असं असलं होतं मग काय मजा पण ते काम टाइम थोडा आहे हा राजा आहे यानं याच्यावर बळ बांधलंय हा यांना कामाला लावतो म्हणून संतांनी ओळखलं याला आकळवणं गरजेचं आहे याला जर योग्य दिशेनं नेलो या मनाला जर योग्य दिशा लावली तर पुढचं जीवन चांगलं आहे बा तुम्ही म्हणाल चुकलाय का असं कोणी या आधी एक दोन उदाहरण सांगू तुम्हाला चुकलं कोण कोण मनामुळं चुकलेली सांगतो मनामुळंच गंमत आहे हल्ली प्रत्येकाची एक गंमत वाढली तुमची माझी प्रत्येकाची एक गंमत वाढलेली आहे काय करावं बा लोक चांगलंच म्हणते नाही मला प्रत्येकाचं मन प्रत्येकाला लोकांचे स्टेटस बघा प्रत्येकाची लोकांचे स्टेटस कसे तुम्ही प्रत्येकाचे स्टेटस बघा लय लोक जळत्यात माझं सुख लोकाला पाहावं ना स्टेटस बघ कसे याच्याच विचाराशी संदर्भित सगळे या विचाराला कसं गोंजारता येईल असे स्टेटस आहे प्रत्येकाची तेच आहे अरे तू सुखच किती काय तुझ्याकडं तूच सुखी नाही तुझ्या सुखाला कोणाची दृष्टी लागल कोण तुला मांग लागल राजा तुझं मन चांगलं नाही लोकाची तुला दिसते ती जी कला दिसते ना लोक तुला तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची वाद आपणाची वाद आपणाची तुका म्हणे होय मनाशी संवाद आपुलाची आपलं मन आपल्याला खातं उगा काय नाही आपल्याला वाटतंय लोक मला अरे लोक वाईट म्हणायला रिकामेच नाही आपला चष्मा बदला जग लय चांगलं आहे जगाची काही चूक नाही यामध्ये आपण काय करतोय आपण स्वतः आपल्याला त्रास करून घेतोय राजा मन हे मनामुळं होतंय सगळं हा घोटाळा सगळा मनामुळे सांगू तुम्हाला मी जरा थोडं लांब जाऊन मागच्या काळातलं थोडं एक दोन उदाहरणं सांगतो आणि मग आपण घेतलेला अभंगच त्या करताय मन किती वाईट आहे बघा हे मन सगळं बिघडवतंय सौरभी नावाचे ऋषी होते त्यांनी 60,000 वर्षाची तपश्चर्या केली देवा आता मला एक सांगा 60,000 वर्ष तपश्चर्या केलेला ऋषी नंबर लागत असतील ना दर्शनाला काका तुमचं काय मत एवढा मोठा महात्मा मन सांगतोय तुम्हाला मन न आवरल्यामुळं काय घोटाळे झालेत बघा त्या सौरभी ऋषीनं स्नानासाठी गेलेलं एक दिवस स्नानासाठी गेले पाण्यामध्ये पाय ठेवलेले आणि पायाजवळ 2 मासे खेळत होते मासे ती एक मासा दुसऱ्या माशा मागे लागलेला तो मासा कामातूर झालेला आणि त्या मादी माशा मागं तो पळायचा यांच्या पायातून जायचे आडेवेडे घ्यायचे इकडे तिकडे पळायचे एकमेकाला घासायचे यानं पाहून घेतलं योगेश महाराज मन त्यानं पाहिलं अरे काय एकट्याच्या जीवनाला तथ्य आहे 60,000 वर्षाची जरी तपश्चर्या असेल पण ऐक कोणी मला खेटायला मन पाण्यातल्या मासाच्या कामातूर अवस्थेतलं जुळून पाहिलं फक्त 60,000 वर्ष तपश्चर्या केलेला सौरभी नावाचा ऋषी गावाकडे आला आणि आमच्या अण्णाला सांगू लागला अण्णा पान एखादी पोरगी ते म्हणली लग्नाचे पडे यायला देईना म्हाताड्या तू 60,000 वर्षाचा झाला तुला कोण देईन ते म्हणले वय कमी करून आणतो मी आधार कार्ड ब्रह्मदेवाकडे गेले देवा माझं वय कमी करून दे ती तपस्वी महात्मा होता ब्रह्मदेव म्हणला करता येईल तुझं 30,000 वर्षाचं तप माग घेता येईल का ते म्हणले घेतो केलं ना बाबा अर्ध ते दाढीला काळे रंग लावून काळे करता येतात सफेद झालेले केलं ना अर्ध तरी 30,000 वर्षाचं झालं गावाकडे आले आमच्या गणूदादानं मस्त पुरी पाहायला सुरुवात केली ये स्थळ आण ते स्थळ आण शाजीराम गरजोडे हा चाललं बुवा
60,000 वर्ष तपश्चर्या केलेला साधू लग्न करायला तयार झाला. मानधाता नावाच्या राजाला 50 मुली होत्या. त्या राजानं 50च्या 50 मुली 50 नवरदेवांना देण्याऐवजी त्यानं ठरलं लय घराशी संबंध करण्यापेक्षा एकच नवरदेव बरा चांगला आहे, टाकलेन देऊन याला. आता एक बायको ज्याला आहे त्याला माहिती आहे एका बायकोची व्यथा काय आहे. गावात रेशन जर आलं आणि हा जर गावातून बिना रेशनचा घरी गेला, हा अरे गावानं रेशन बनवलं असं ते जीवाचा पार पत्रा केला मेल्यानं बावड्या मी ये म्हणून राहिले वय जाय रेशन घेऊन ये तो बापा असाची. तुमच्याकडे नाही ना असं होत. तुमच्याकडे बरं आहे, मी तिकडचं सांगतो आमच्या विदर्भातलं उघडे फक्त कोणाला सांगत नाही. गावात जर आलं ना कसं आहे पाटील बरं आहे, तुमच्या आईची शपथ घेऊन सांगा बरं आहे का बरंच आहे. अरे हेच बरं आलं कसं सांगत गोष्ट पांगत आहे, सांगत नाही कोणाला मार खाऊची सगळी. नाही इकडं पाटील का गावात आपल्या घरी जाऊन पहा बघत गपचूप कपडे काढायचं खुटील टांगीचं आणि तिनं जर खुरपं गेलं असेल ते पावडं घेतं वावरात जातं. त्याच्या मागं जायचं कुडाच्या आडून ऐकायचं बघतं. त्या श्यामबाबाला उद्योग आहे का, तो सोडला देवाला, तो कमी तो पैसे, आपण हिला त्याच्या मागं हं मोठ्या क्या करीत असं लई घरी आहे. अहो आम्ही जी खरं काय सांगावं तुम्हाला, मी ऐकलं काना नाही ह्या गोष्टी. असू द्या त्याचं तेच झालं. 50 बायका मानधाता राजानं दिलेल्या 50 मुली या सौरवी नावाच्या ऋषीला 50 बायका झाल्या. अहो काय सांगावं व्यथा, तुकडा खाला गाड्याला वेळ नाही. हिचं कुडूक मोडलं तिची टिकली पडली, हिची साडी फाटली तिला परकर नाही, हिला चापला नाही तिला कुकू नाही. राजा येडा झाला. आणि मग राजा पाचोऱ्याला आला आणि तो सांगू लागला अरे त्या मनामुळं घोटाळा केला माझा. हे मन चांगलं नाही. बरं होतं एकटा राहायचो वनामध्ये, कोणी डबा घेऊन यायचं खाऊ घालायचं, मस्त कुठे होती देवाचं नामचिंतन करायचं, धाक नाही ना कोणाचा. अरे एवढा मोठा धाक लावून घेतला कशामुळं, पाण्यातलं जुळण पाहिलं बायको करा वाटली. बाबा मन हे मनानं घोटाळे केलेत. संतांनी तेच सांगितलं, सगळ्या संतांनी एकच प्रमाणानं सिद्ध केलंय, मनाला आवरा त्याला आवर घाला. हे महाराजांनी मग गोड प्रमाण दिलं होतं, मन ओढाय ओढाय ओढा पिकातलं ढोर, किती हाकला फिरियत पिकावर. अरे ते वड आहे, ती कविता होती, आम्हाला नव्हती यांना होती, बहिणाबाईची होती. मी मागच्या शाळात होती, पुढच्या शाळात होती 2-4 वर्षाची. आकळत नाही होती ती, आवरलं नाही अजून कोणाला आवरलं नाही म्हणून मनाला उपदेश केला. तुम्ही म्हणाल आणखी कोणाचं घडलंय का, असं सांगतो ना. मोठ्याची उदाहरणं सांगू आपण, चिल्लर कशाला बोलायचं. मोठ्याचं अजून एक उदाहरण आहे, राजा रावण. काय संपत्तीदार माणूस होता. मग आता ती एकच अंगठी आहे, 3-3 वेळा बोट पुढं करतो. त्याचं घर एक नाही ते 1 कोटी घरं त्याची सोन्याची होती. कोटी घरी ज्याची काशी आणि शुद्ध कांचनाची 7 कोटी 7 कोटी घरे म्हणे त्याची सोन्याची होती. आता एवढा चांगला माणूस आहे, काय उणी वासन हो त्याच्या राज्यामध्ये. मला सांगा काय उणी वासन, काहीच नाही ना कमी. सोन्याच्या घरात राहणारा माणूस कशात जीवत असन बुवा, म्हणा ना सोन्याच्याच ताटात. सोन्यापेक्षा जास्त किमतीचं नाहीच ना काही. 1.25 नातू होती त्याला. आपलं 1-2 नातू तरी मकळतो आपण, नातू गाडी चालितो मागं बसत. अरे त्याची 1.25 नातू. त्याचा मुलगा इंद्राबरोबर युद्ध करायचं आणि इंद्राचा कान पिळीत खाली आणायचा, चिरचिर करायचं. इंद्रजित नाव ठेवलं त्याचं, इंद्राला जी खोवायचं ती पोरग. 1 नाही 10 तोंड याला गाड्याला. काय रावण होता. त्या रावणानं मरवणं गपचूप मन देवावर विजय प्राप्त केलेला. सगळ्याला लागत तो शेनी त्यानं पालथा मारला आणि त्याच्या पाठीवर पाय देऊन वर झोपायला जायचा बाजावर. वा पायरी केली ती त्या शनीची. ती काय त्याच्या घोड्याला त्या गाढवाला गवत आणायला म्हणे गणपती बाप्पा होता म्हणून तो आपण दुर्वा आहे. हरळ पिंडी हरळाची. खंडेराव दाढी करायला कोणाची, ते खंडोबा आपण ते तरी आरती करतो ना, हर हर महादेव चिंतन मोऱ्या गरुड आसमय तारा, ती ती खंडोबा दाढी करायला रावणाची. किती श्रीमंत माणूस आहे, पण मन काय नाही.
प्रभू रामचंद्र वनवासात आले नाशिकला आणि याच्या गड्याच्या सहज मनात आलं काय काय सुंदर बायको आहे रामाची आणावं काय आपल्या घरी. मंडोदरी म्हणायची मी किती सुंदर आहे. पाणी खाल्लं तर तिचं वरून दिसत होतं. इतकी त्वचा तिची पातळ होती, इतकी गोड पत्नी होती. ते मंडोदरी त्याला सांगायची नका हो, मी तुमचं स्वप्न पाहते धनी, वाईट करू नका, मी आहे इतकी सुंदर, माझ्यापेक्षा ती नाहीये सुंदर. मनात आलं काय घेणं एक ना देणं दोन. नाशिकला वासनेच्या संगे नको जाऊ मला, पाहत्या रावणा काय झाले, पाहत्या रावणा काय झाले. वासनेच्या संगे नको जाऊ मला, वासनेच्या संगे नको जाऊ मला, पाहत्या रावणा काय क्या बात आहे, वा. झाले, पाहत्या रावणा काय झाले. काय झालं काय रिकामे उद्योग आहे का नाही. काय गरज पडली का. आपला आपला प्रपंच किती गोड आहे. आपल्या प्रपंचामध्ये आहे का काय उणीव. अहो काय नाही तिथं. मस्त पाण्याचा वेडा आहे बाजूनं आणि राखणाला राक्षस आहे. समुद्राचा वेडा आणि समुदाय गाडा राक्षसाचा. काय पाहिजे होतं. काय नाही बुवा आलं ते सीतेला घेऊन गेलं. वाचना मन मन न आवरल्याचे परिणाम. काय घडलं. प्रभू रामचंद्र गेले आणि दहाची तोंड कापून टाकले. आखी लंका त्या हनुमंतरायानं जाळून टाकली आणि स्वतःच्या डोळ्यानं ती लंका जळती पाहत होतं. गरज पडली होती की पलीकडे. मन एवढ्याचे कारण काय आहे. मन आपला विषयच आहे आज. हे मन न आवरल्यामुळं काय घडलं. रावणाला मारावं लागलं. काय घडलं. सौरवी ऋषीला लग्न करून अहो डोकं आपटू हा संसाराचा तास भोगावा लागला. काय घडलं. मनामुळं एवढ्याची सगळ्याची. तुम्ही सगळ्या गोष्टी बघा. रामायण घडलं मनामुळं घडलं. गरज नव्हती त्या बेटकीचं ऐकायची. त्या कुबडीचं ऐकलं नसतं तर आम्हाला वनवासात यायची गरज नव्हती. मन नाही माझंच पोरगा गाजीव पाहिजे आणि त्या रामाला वनवास भोगायला लावला पाहिजे. गरज नाही ना मनानं. वाटूनच केलं ना. स्वतःचा नवरा पूर बाजूला असताना 4 मुलं असून स्वतःचा नवरा गेला. मन एका बाईमुळं घडलं. तुम्ही सगळे प्रकार बघा ना मनानच झालेले आहे. म्हणून तुकाराम महाराजांना गोड सांगितले. तुकाराम महाराज म्हटले राजा हो तुम्ही काही नाही केलं तरी चालेल पण मनाला आवर घातला. नको नको मना गुंतू माया जाळी, नको नको मना गुंतू माया जाळी. नको नको गुंतू माया जाळी, नको नको गुंतू माया जाळी. काळाला जवळी रसावया, काळाला जाळी वा महाराज वा गोड. आज आपण हा अभंग सेवेसाठी निवडण्याचं कारण आहे. आज आम्ही श्लोक निवडला होता. आमचे योगेशजी म्हणले काहीतरी अभंग घ्या 19 तारखेला तुम्ही कीर्तनात सांगणारच म्हणले सगळं. पण आज काय आम्ही ऑर्गन लावलाय म्हणले. आम्हाला आनंद जो घ्यायचा आहे तो आनंद वेगळा. हा आणि भजनामध्ये कीर्तनकारानं त्याचं दामटू नाही गोड. मग एक तर यांना बोलूच नाही आणि बोलवायचं असेल तर या नाही काहीतरी मिळालं पाहिजे आनंद घ्यायला. तुम्हालाही मिळाला पाहिजे. आता नुसतं असं भजन जर ऐकलं ना इथून जाताना बघा किती गोड. नारा नारी नारा नाराई नारा नार
माणूस नादवतो या ना असं मन हे मन जर ताब्यात नाही राहिलं तर एवढ्या सगळ्या आपण प्रपंचामध्ये जेवढे काय घोटाळे आज बघा चांगले प्रपंच डिवायडेशन तुमच्याकडे वेगळं चार म्हणतात त्याला आमच्याकडं मराठीमध्ये डिवायडेशन म्हणतात तुमच्याकडे मराठीत काय म्हणतात त्याला वेगळं चार कशामुळं नाही बा आमचा भाऊच कारभारी आहे आणि तिकडं काय करतो असं आपण नाही म्हणत मग आपली राणी आपल्याला सांगायची हवं काचं खरं मन ते लय मजा करून राहिले कुठे कार्यक्रमाला तेच जात्या आपलं तर पार मेलीचं काय ऐका ना दादाबाबांनी सकाळ्या बाईलावानी राबतो मन बरं होतं आणत होती ना त्यांची ते खात होते ना नाही घेतला पाचका करून बसले आवता की मन अरे सगळं वाटोळं मनानच केलं बा तुम्ही मग चांगलं पाय ना तुम्ही लय माविषयी जळा त्या मन तुम्ही रिकामी आहे जळायला तुम्हाला वेळच कुठे माविषयी बोल अरे मन आपलं मन आवरलं ना जग आवरलं गड्या ज्याचं मन चांगलं सापना एक म्हण होती बघा काठोट मी गंगा पण मन चांगा असलं तर मन चांगा म्हणजे चांगलं बाकी काय नाही चांगाळ आहे मन चांगलं आता हे आम्ही जे मित्र आहे ना मन लय गोड मित्र कोणाला काय लागेल लगेच बटणं दाबणार देणार मन चांगलं पाहिजे राजा येताना काय आणलं नव्हतं आपण एक सांगू जाताना काही नेणार नाहीये का कुठाने करायचे तिथे मनुष्याचे काय आहे तेथे मनुष्याचे काय आहे ते मनुष्याचे काय आहे ते मनुष्याचे देह काळाचे तना कुबीराचे इथे मनुष्याचे काय आहे इथे मनुष्याचे काय आहे काय आहे आपलं इथं राजा बोला ना तुम्ही माझं लहानपण पाहिलंय मी नाही तुमचं लहानपण पाहिलं पण तुम्ही मला पाहिलंय काय आणलं येताना आम्ही जी काय आणलं येताना आणि काय नेणार आहे जाताना मग अमरला का काटे घासायचे एकमेकाशी तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाले तू लाख हिफाजत कर ले तू लाख करे रखवाले उड़ जाएगा एक दिन पलछिन कहेगा पिंजरा खाली उड़ जाएगा एक दिन पलछिन कहेगा पिंजरा खाली आहा. एक दिवस हे सोडून जायचं आहे सगळं कोण राहिलं आतापर्यंत तुम्हाला कृत युगापासून तर आता आजच्या युगापर्यंत जर पाहिलं बाबा गडगंज संपत्तीचा माणूस आणि तू लाख हिफाजत करली काय कोदे करायची ते कर राहणार नाही इथं राहिलाच नाही आतापर्यंत ऐकायचंय तुम्हाला ऐका ना कृत युगामध्ये एक राक्षस असा होता का त्या राक्षसानं आख्येवर मागून घेतले स्त्रीकडून मरून नको पुरुषाकडून नको रात्री नको दिवसा नको शस्त्रान नको आसरान नको
मला मरणच नको. राक्षस काय साधा नव्हता. त्यानं फरमान काढलं, माझ्या राज्यामध्ये मीच एकमेव आहे, माझं नाव घ्यायचं, देवाचं नाव घ्यायचं नाही. नाव न घेऊ देवाचे, हे ब्रीद हिरण्यकश्यपूचे. त्याच्या पोटी मुलगा जन्माला आला, भक्त प्रल्हादानं ना देवाचं नाव घ्यायला सुरू केलं. आणि यानं सांगितलंय, माझा मुलगा जर माझ्या बरोबरीनं फॉर्म भरत असेल तर आता येती निवडणूक मी हारल्याशिवाय राहणार, त्यापेक्षा मुलगा संपवलेला बरा. बाबा काळ आहे, वाटू देऊ नका, आपण जाणार नाही. अरे सत्ता संपत्ती हे सगळं जिथल्या तिथं राहणार आहे. इथं कोणालाही काळ सोडत नाही. एवढा मोठा बलाढ्य असणारा ज्यानं काळाच्या माथ्यावर पाय द्यायचा ठरवला, दिला नाही त्यानं, देऊच शकला नाही. एक दिवस जगन्नायक आला, त्या प्रल्हादाला वाचवण्याच्या कारणानं आला आणि याला संपून टरा फाडून निघून गेला. राजव संपला ना. किती प्रयत्न केले, कितीही प्रयत्न करा, राहणार नाही. कृतयुगामधला आपण राक्षस मारताना पाहिला, त्रेतायुगामधला आपण बघा ना तुम्ही, प्रभू रामाबरोबरीनं युद्ध करणारा तो रावण मगा बघितला, राहिला का? नाही. प्रभू रामचंद्र सुद्धा इथं राहिले नाही. द्वापार युगामधले गोपाल कृष्ण तुम्ही राहिलेले नाही. अख्खं यादव कुळनीच धामाला न्यावं लागलं. इथं राहता येत नाही. त्याच काळातला बलाढ्य असणारा कंस राहिलेला नाही. कलियुगामधला छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर या आकाशा एवढा उंचीचा पहाडासारखा तो अफजल खान टरा फाडून मारला, राहिला नाही. इथं कोणीच उरत नाही. 9वी मर गए, 10वी मर गए सहस्र 88 कोटी देवता मर गए, पडे काल के फासी. अरे कोण नाही राहत येथ नाही उरो. आपला विषय इथं चाललेला आहे. बाबा एवढे लोक गेले, आपणही जाणार. मला इथं आणून ठेवायचं, मनाला आवरायचंय, मनाला सांगायचंय, म्हणा अरे एक दिवस आपलाही तोच होणार आहे. इथून मागचे गेले, मग आपण केलं काय पाहिजे? काय नाही. काळाला आपण अडवू शकत नाही, काळाला आपण अडवणार नाही ना. आपण येताना काही घेऊन आलेलं ना नेण्याची व्यवस्था केलेली. मी अंत्यविधीचे कपडे घ्यायला गेलो होतो. देवा मला दुकानात गेल्याच्या नंतर लई उशिरा कळालं. मी याला उशिरा आलेलं शानपण म्हणतो. तिथं गेल्यावर मला कळालं अंत्यविधीच्या कपड्याला खिशे नसतात गणूदादा. याला खिशे नाही. का माहिती आहे का? आता काय याच्यात पाकिटं घालायची का? होतं तोपर्यंत कमवलं, आता नेता येणार नाही. इथून मागं कोणाला नेता आलं नाही आणि इथून पुढं कोणाला नेता येणार नाही. येता येता आणलं नव्हतं, जाता जाता नेणार नाही. मग मधल्या काळात आपण करायचं काय आहे? बाकी काय करायचं नाही. बरोबर येणाऱ्या दोनच गोष्टी आहे. एक म्हणजे तुमचं कर्म, तुम्ही केलेलं कर्म इथं शिल्लक राहणार आहे. महापुरुषांचं कर्म शिल्लक राहिलं आणि तुम्ही केलेलं पुण्य, दोन गोष्टी आपल्या बरोबर येणार आहे. म्हणून आपण जात असताना बाकीचं काय करायचं नाही. मरणाआधी सावध व्हायचंय. मरणाआधी सावध व्हावे, कीर्ती करोनी मरावे, जन्म घालू नये वाया, मानवाचे उत्तम काया. एकमेव आपल्याला हा जन्म मिळालाय. काय नाही बा, प्रत्येक जण जातोय. आता तुम्हालाही तेच वाटतं आणि मलाही तेच वाटतं. मी जाणारच आहे, तुम्ही जाणारच आहे. मग बाकी लोक काय म्हणतात माहिती का? मरणार तर असं आहे तसं आहे ना, मग काय ना खाऊन पिऊन मरून. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे
आहे, कसंही वागलं तरी मरणार आहे, पण वाईट वागणाराची कीर्ती वाईटच निघणार आहे. उत्तम चिवरे कीर्ती मागे. आज हा फोटो जो आपल्याला दिसतोय ना, यांच्याबद्दल एकानं तरी बोलून दाखव हा माणूस वाईट बोलत होता का? अरे जीवन जगले ते तसे. जीवन जगावं, वाघासारखं जगावं, जीवन जगावं, आदर्शवत जगावं. हा एवढा इथं थाट जमलाय ना, हे यांच्या जीवनाची पावती आहे, यांनी जगल्याची पावती. माणसानं जगावं, चांगलं जगावं. पाहिलेत लई लोक पाहिलेत तुम्ही ना मी जगताना. बाबा काय तथ्य नाही जन्मात आल्याच्या नंतर. उरलं पाहिजे माणसाचं, काहीतरी शिल्लक राहिलं पाहिजे. मरणार तर प्रत्येक आहे, सांगतेत ना उद्याचा दिवस श्यामबाबाचा शेवटचा असणार आहे. पण कालपर्यंत तुमच्यात राहिलं, गोड बोललं, गोड राहिलं ना, कोणाच्या निंद्या नारास्त्या केल्या ना, कोणाच्या काड्या केल्या. उद्या पेपरमध्ये छापून तेच येणार आहे. काय येणार आहे? श्यामबाबालाही काड्याखोर होता, बरं झाला मेला. अहो हेच असतं, मेल्याच्या नंतर पारावर बसल्याच्या नंतर लोक तुमच्या आमच्याबद्दल बोलणारच आहे, ते म्हणणारच आहे. बरं झालं गेलं, गावाची ख्यार गेली, असं नाव झालं पाहिजे. नाही काय तर लोकांनी नंतर नाव काढलं पाहिजे. याच्याकरता काय करायचं? मरणार आहे. हे बघा, संसार तुम्ही ताटला, संसार आम्ही ताटला, संसार प्रत्येक जण करते. यात सुख तुम्हाला किती मिळालंय हे जर प्रत्येकाला जवळ जाऊन जर बसलं, काय नाही बाबा, बागाच्या गल्लीत पावडर मारून झाली की फक्त ब्लोअर धुवायला लावायचं आणि असं गल्लीत जाऊन बसायचं, जवळ जाऊन बसायचं. कसं चाललं बा श्यामबाबा? बरं आहे, बरं आहे, बरं आहे, बरं आहे. कीर्तनं बिर्तनं बरे चालू दिसतात. दररोज पावा तर 2-2 स्टेटस आहे बा. सकाळ 17 एक आहे, संध्याकाळी एक आहे. चांगलं चाललंय तुमचं. काय संसार सुखी आहे तुमचा. अरे प्रत्येकाला कशाचं ना कशाचं दुःख आहे राजा. सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही. हे सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. दुःख मानवणी आहे हा संसार, दुःख वाढवणे आहे हा संसार. विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही. हा सुखाचा विचार नाही कोठे, सुखाचा विचार नाही कोठे. प्रत्येकाचा, फक्त कोणी कोणाला सांगत नाही. एक गीतकाराने गाणं लिहिलंय बघा, किती गोड आहे. तो म्हणतोय संसारात सुखच नाही. नाही, संसारात सुख नाही हो शारीद, कोणाचे गणगोत कोणाचे घर. अरे संसारात सुखच नाही म्हणला. ते या गाथ्यात नाही म्हणून आता इथं कसं झालंय, मला आधी येताना आमचं ठरलं, पण सगळ्या टोप्या पाहिल्याच्या नंतर पुन्हा थांबलं. नाही तर आम्ही ठरलो होतं आज काय वारकरी घ्यायचं, आमचं दोघांचं चौघाचं पण ऐका ना, खरंच सुख नाही, खरंच शांतता नाही. काही लोकांना खायला इतकं आहे, किती खायला आहे म्हणून सांगू, पक्वान्न मोजता येत नाही, एवढी पक्वान्न नाही बुवा ताटामध्ये, पण त्यातलं एकही त्याला खाता येत नाही. त्याला नाव काय आहे माहिती? घर भरलं वा. किती लोकांचं दाखवू. आता जिलेबीचा घमघमाट येतो ना, अण्णा घ्या ना जिलेबी, खालीच ती मध्ये डायबिटीज आहे, काय करावा. उसळ घ्या, नाही कुतकुत करतो पोटात. भात घ्या, वात आहे वात. मग काय खातो? ज्वारीच्या भाकरी. अरे काय चवाली जिंदगीला तू या. काय खातो? काय नाही बुवा, मी सांगू तुम्हाला, लय पैसा आहे त्यात सुख आहे. काहीला मोजून पोरं घरात झोपावं लागा त्या. 1 2 3 4. अरे बबी राहिली बबी. 5-5 6 आहे काहीला. जर त्या पोरा इकडं पाहिलं ना देवा, हे आता त्र्यंबकेश्वरच्या वारीला पाहिलेत तुम्ही, इकडून 2-3 इकडून 2-3 मधार बाई झोपलेली. ते लेकराला सकाळी दिवस उगला का डबं घेऊन येतात. आंघोळ नाही, पांघोळ नाही, बोले बोले केस कुठं लोंबतात, कपड्याचा पत्ता नाही. पण ते जर अशी जेवायला बसते ना, तुम्ही बघा त्यांचा आनंद कधीतरी गालावरचा बघा. दुःख आहे एक बाजूचं, एक बाजूनं सुख मानतात ती लोक. आपण मानत नाही ना. आपल्या दारापुढं 2-4 ट्रॅक्टर उभे, 2-4 गाई आहे, एकच दूध देते, बाकीच्या सगळ्या शेणावाल्याची. आपल्या घरामध्ये थप्प्या लागल्या धान्याच्या. बाबा असं डोक्याला हात लावून बसवतो, पार 5 रावानी झालं. जर विचार काय झालं रामभाऊ, एवढं सगळं चांगलं आहे, काय मरमर मारता.
सगळं चांगलं आहे हो, पण 1.5 कोटी रुपये कर्ज आहे, खाऊ देत नाही, झोपू देत नाही. किती दाखवू किती दाखवू? बाग उभा आहे यावर्षी, बरं उभा आहे म्हणल्यावर त्याला पावडरी मारावंच लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं? तुमचं दुःख ते ना, आमचं काय? फेब्रुवारी 6 तारखा भरल्या, बाकीचे सगळे दिवस मोकळे. काय खात्या ढेकळं? अरे प्रत्येकाचं तेच आहे, फक्त कोण कोणाचं सांगत नाही. हे बघा माझ्या पुढे आमचा ते विटूचा 16 चॅनलवाले आहेत. दादाला जर विचारून, दादा लय गोड काम आहे बा तुमचं, काय मस्त एडिटिंग करायची, 2-2.5 हजार रुपये तर पक्के मिळतात बा. जा मग बाकी काय हो, काय गाणं म्हणणं नको, डोकं लावणं नको, फक्त जायचं, चित्रीकरण करायचं, घरी जायचं, एडिटिंग करायची 2 तास, सकाळी कीर्तन पडलं, आपले 2-2.5 हजार पक्के. धरून बसा एक थोडा वेळ कॅमेरा, फक्त चिरचिर पिरपिरा आवाज आला ना तरी तो जो पैसे देतो ना तो 4 तास डोकं लावतो. चूक राहते तिकडं त्या साऊंडवाल्याची, पण धरती याला सुख कोणलाच नाही हो, कोणलाच नाही. वाटतंय हे फक्त, हा भास आहे, सुखाचा भास आहे, सुख नाही आहे इथं. आणि हे सुख मिळन कधी? हे सुख केव्हा मिळल? ज्या वेळेला आपण मनानं ठरवू. मन म्हणलं पाहिजे, नाही नाही आहे त्यात समाधान आहे. संतांनी सांगितलंय, ज्याचं ठेवलंय ना बसलाय ह्या गादीवर, बस त्या देवानं मला ही जागा दिली, सुख यात मानायचं, यात सुख नाही मानणार. मानलंच नाही आतापर्यंत. कोतवालानं सरपंच होण्याची वाट पाहायची, सरपंचानं आमदार होण्याची वाट पाहायची, आमदारानं खासदार व्हायची वाट पाहायची, खासदारानं तिकडं पंतप्रधान व्हायची वाट पाहायची, आणि पंतप्रधानानं सगळे देश हिंडायचे. बाबा सुख मिळतच नाही, बसवा ना कुठंतरी, बसणार नाही. बसला नाही त्याला माणूस म्हणतात. म्हणून संतांना हा करून सांगितले, नको नको मना गुंतू माया जाळी. काळ आला जवळ एक घासावया, राजा 12 वाजत आले, जवळ आला काळ, प्रवचन संपणार आहे. हां 12:30ला संपणार आहे. बरं मग नाही, मग टाईम आहे. हां पण असा हा काळोबा एक दिवस येईल आणि असा टपकन तुला काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी पडेल बाजेवा. सोडविला तेव्हा माय बाप, सोडविला तेव्हा माय बाप, काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी पडेल बाजेवा. सोडविला देवा माय बाप, सोडविला देवा माय बाप, काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी पडेल बाजेवा. काळाची उडी पडेल बाजेवा, सोडविला तेव्हा माय बाप, सोडविला तेव्हा माय बाप. जेव्हा काळोबा येतो ना न्यायला, एक प्रसंग सांगू तुम्हाला, सांगतो ऐका. कोण कोण मेलंय का यातलं आधी? नाही ना, मी मेलो होतो. प्रसंग सांगतो तुम्हाला, लक्ष द्या बरं, देवाचे कान करा. भोगीचा दिवस आहे, भोगीचा, आत्ता कालचा. भोगीला किती दिवस झाले? 4 दिवस झालेत भोगीला. मी पाहिलं मरण. तुम्ही म्हणाल पाहिलं? पाहिलं स्वतः. इथं पिंपळगाव गाव आहे ना, पिंपळगाव गावाच्या हायवेला त्र्यंबकेश्वरला जात असताना माझी i20 गाडी तुम्ही सगळ्यांनी पाहिली. माझं पाटील मित्र आणि मी, मित्र तिकडं किन्नरच्या साईडनं बसलेत, आम्ही जी मी ड्रायव्हिंग करत होतो. मला आगलंय गाडी चालवण्याची. मला कोण बी, मला ड्रायव्हर चलत नाही कधी. मग आमच्या दादाला त्यानं म्हणलं मागं बसा, मागं बसा. ते म्हणजे चालतो ना मी बसा. मला लय गाडी म्हणलं का आपल्याला, बस मी गाडी चालवत होतो. आताच नाही, मी बरंच कीर्तनकार झाले, पण गाडी 23-24 वर्षापासून मी स्वतः ड्रायव्हिंग करतो. बाबा काळ सांगतो मी तुम्हाला, मी पाहिला. पाठीमागून जोरानं चाललो होतो त्र्यंबकेश्वरला कीर्तनाला. पुढे एक कंटेनरवालं होतं, त्याला काय आडवं आलं मला काहीच माहीत नाही, पण त्याला जेव्हा काहीतरी आडवं आलं, मी जोरानं आलो तसं त्याच्या खालीच घुसून गेलो i20 मध्ये.
गाडी जेव्हा खालून गेली, तुम्ही जर माझी गाडी पाहिली, कॅमेरा पुढे बोलतोय, तुम्ही असं म्हणणार श्यामबाबाचं 13वं सुद्धा गाडीतच झालं. नुसतं दाव नाही बाबा, अंगावर स्क्रॅच नाही. मी पाहिलंय, मी स्वतः पाहिलं. मरण मी पाहिलं कसं असतं. मी पाहिलं तो काळोबा, काळा कुट्टा असतो. मरणाच्या दाढातून माग आलं का मग सांगता येतं. तुम्ही मेल नाही ना अजून, त्याच्यामुळं माहीत नाही काय असते ती अवस्था. बाबा जेव्हा ती भलं मोठं कंटेनर पुढं उभं, आपली गाडी त्याच्या खाली घुसलेली, दोन्ही बाजूचे दरवाजे उघडत नाही, मागच्या बाजूनं निघता येत नाही, आणि मग कळत आहे आपल्याला आपण मेलं का. काळोबा, काळोबा याला म्हणतात काळोबा. तो जर आला ना त्यातून वाचत, पण कोण वाचत माहिती, ज्याची दुरी पक्की आहे. अजून याचं मरण ठरलेलं नव्हतं, याची दुरी होती तुमच्या पाचोऱ्यात प्रवचन करायची. ही दुरी माझी ठरलेली होती म्हणून वाचलो. लय लोक मेले, मी पाहिलंय, हे भोगलंय मी स्वतः. काल हो, लय दिवसाच्या गोष्टी नाही या. अजून ती गाडी चपटीच पडलेली आहे. ते काय रिपेअर करायला एवढे पैसे आपल्याकडे नाही. मोर द्या, पुढचा विषय पाहू आपण नंतर प्रवचन. असं काळोबा आल्यावर तुम्हाला एक मोठं उदाहरण सांगू का, तो सोडत नाही. एक मोठं उदाहरण सांगतो मी तुम्हाला. आपले मित्र केवढाले बी असले ना, त्यावेळेला कोण ओढन त्यातून नाही हो. ऐका काय झालं, गरुड तुम्ही ऐकलंय सगळ्यांना. गरुड, त्या गरुडाची आई आजारी पडली बा. आता गरुडाला कोण नाही दुसरं. ते गरुड त्याच्या आईला दवाखान्यात घेऊन जायचा. विष्णूचं वाहन गरुड. बाबा ते गरुड जेव्हा आजारी पडलं, गरुडाची आई, आणि गरुड ते दवाखान्यात घेऊन जायचा, इकडं तिकडं फिरवायचा. आईला बरेच उपचार केले पण आई काय रिपेअर होईना. मी काळ सोडत नाही, जिथं ठरलं तिथपर्यंत घेऊन जात असतो. मग ते गरुड त्या विष्णू भगवंताला सांगू लागलं, देवा अरे जगाचा मालक आहेस तू, अरे अख्खं विश्व तुझ्या ताब्यात आहे, माझ्या आईला रिपेअर कर. ते म्हणलं ज्याचं भरलं त्याला जावं लागतं. गरुडा आहे तोपर्यंत आईची सेवा चाकरी कर. आईसारखं दैवत जगात दुसरं नाहीये. जाऊ दे, तुझी आई थकली, म्हातारी झाली, इतके दिवस तुझं कपडे त्यानं धुतलेत, तुला अंथरून पांघरून तिनं टाकून दिलं. राजा, ज्या वेळेला तुझी आई तुला सांभाळत होती ना, तिची आशा आहे म्हातारपणाची काठी तू झालं पाहिजे तिची. सांभाळ आईला, सांभाळ. मग गरुड ड्युटीवरून घरी राहिला. काळ आल्यावर सोडत नाही, केवढा बी वशिला असू द्या. आज आपण जो अभंग घेतला याचं 3ऱ्या चरणात मला जायचंय ना, म्हणून तुम्हाला सांगतो मी गोष्ट ऐका. त्या गरुडानं त्या आईसाठी अनेक उपचार करून पाहिले. त्याचा मालक विष्णू भगवंत त्यानं अनेक उपचार करून पाहिले, पण गरुडाची आई काही रिपेअर होईना. अखेर एक दिवशी मग देवाला त्या दरबारातले काही लोक भेटायला यायचे. एक दिवशी दिग्वतचे लोक यायचे, एक दिवशी पाचोऱ्याचे जायचे, भेटून आले. एक दिवशी इंद्र दरबारातले आले, एक दिवशी पाताळ लोकाचा शेषाच्या ती सगळी मंडळी आली, वर भेटून गेले. अहो सगळे तिन्ही तालातले लोक भेटून जायचे. पण एक दिवशी विचित्रच प्राणी आले आणि भेटून गेले. त्यांना भेटण्याकरता, आईला भेटण्याकरता काळ्या कपड्याची लोक काळ्या गाडीत बसून आली. आईनं पाहिलं, महिन्यापासून लोक भेटायला येतात, पण असे काय माणसं पाहुणे अजून पाहिले नाही. त्यांचे काळे कपडे अशा आईलनं भिजवलेल्या कपड्यासारखे, ते फिटर लोकांसारखे कपडे द्यायचे. आले बा, भेटून गेले. गरुड थोड्या वेळानं फेरफाटका मारून गावातून आला. गरुड म्हणला, आई हे आई, कोण आलं होतं का मी गेल्यावर? आले होते ना, 2 जण होते, काळे कपडे होते, मोठी शिंग होती, 11 दात होते. मरणाच्या वेळेला यम दिसतात. ज्यानं पाहिले ते, मी पाहिले म्हणून मला कळाले, तुम्ही नाही पाहिलेले. ते दिसतील पण सांगायचं राहत नाही माणूस. तेव्हा जे राहिले ते सांगत असतात. उरावा माणसानं मग सांगता येतं. अशा 11 त्यांचे दात हिदड्या खिदड्या घालायचे. जवळ येऊन बसले आईच्या. आई मरणाच्या दाडात आहे, खाटावर पडलेली, आणि ते हसायला लागले. काही पाहते स्मशानात जरी गेले ना, रामभाऊ पाहू तमाकू. अरे काय मरणाच्या स्मशानात हसत आहेत काय, जाऊ दे. ते हसायला लागले. आईला हसून गेले. गरुडानं पाहिलं. गरुड म्हणला, आई परत गेले भाग्य तुझं. आतापर्यंत आलेले काळ्या कपड्यावालेले नेल्याशिवाय राहत नाही. तुला ठेवलं माय, यांनी आपलं घर पाहिलं. आई तुला संध्याकाळपर्यंत ही लोक ठेवायचे नाही, ती गेले आणायला दुसऱ्याला. तू एकट्याच्यानं जाण्यासारखी नसन कदाचित, ती आणखी माणसं घेऊन येतील. आई तुला या शरीरातून बाहेर काढतील, आत्म्याला घेऊन जातील. ग आई, हे आई, उद्यापासून तुम्हाला दिसणार नाही आई.
मला कळालंय तुझं मरण जवळ आलंय. गरुड ओक्साबोक्षी रडायला लागला. आईला सांगू लागला. आई म्हणली याला पर्याय रे बाबा, काय करता येईल? कोणाला मराव वाटतो? कोणाला वाटतं मराव? नाही, उगा म्हणतं फक्त माझं तिकीट कुठं हरवलं, मला काय नाही ना, मागचे चालले, पण मला मराव वाटत नाही. कोणाला वाटतं मराव? गरुड म्हणला आई उठ, थोडा उठायचा प्रयत्न कर. आईला हाताला धरलं, गरुडानं पाठीवर टाकलं. त्याला काय ॲम्ब्युलन्स पाहायची गरज नव्हती. गरुडानं उड्डाण केलं आणि हिमालयामध्ये घेऊन गेला बो आईला. आई हिमालयामध्ये नेली. रात्रभर प्रवास चाललेला. गरुड तिथं गेला आणि हिमालयामध्ये आईला खाली उतरवलं. तर हे 10-12 जण जसे ते रानातले कुत्रे एखाद्या शिडीला तुटून पडावं ना, श्वापत पाहिलं ते धरावं ना त्यांनी, अशा आजूबाजूनं झाले. आई धाडकन जमिनीवर कोसळली. आईचा आत्मा त्यानं गरुडाच्या समोर काढला. उघड्या डोळ्यानं आईचा जीव जाताना गरुडानं पाहिला. देवा किती निष्ठुर आहेस रे तू. मला वाटलं माझी आई चांगली होईल, माझी आई नीट होईल, उद्या मला भाकरी देईल, उद्या माझ्यावर प्रेम करणार, माझ्या गाल्यावरून हात फिरवणार. पात्र तू देवा घालवलंस. चांगला नाहीच रे, निष्ठुर आहेस तू, दया नाही तुला, निर्दय आहेस तू. गरुड त्या देवाला हा करायला लागला. विष्णू भगवंत तिथं आले आणि विष्णू भगवंत सांगू लागले, गरुडा ज्याचं भरलं ना गरुडा त्याला जावं लागतं. ज्याचं भरलेलं नाही अजून ते परत येतं कीर्तन प्रवचन करतं. पण गरुडाची आई आता ही परत दिसणार नव्हती ना गरुडाला. ते म्हणते गरुडा, विष्णू भगवंत सांगतायत गरुडाला, केवढाही तुझा वशिला असला, तुझा मालक जरी प्रत्यक्ष जगाचा पालक असला, गरुडा तुझ्या आईचं आयुष्य इथपर्यंत होतं आणि या जागेवर तुझ्या आईचं मरण ठरलेलं होतं. तुझ्या घरी तुझी आई जाणार नव्हती म्हणून तू तिला हिमालयापर्यंत घेऊन आला. गरुडा ज्याचं ठरलं त्याला जावं लागतं. तेच विष्णूचा अवतार असणारे तुकोबाराय सांगतायत, हे राजा हो, केवढाही तुमचा वशिला असला, देशाचा राजा जरी तुमचा वशिला असला, त्याच्याशी जरी तुमचा संबंध असला, तरी तो मृत्यूच्या दाडातून तुम्हाला काढणार नाही. सोडविना राजा देशाचा चौधरी, सोडविना राजा देशाचा चौधरी, सोडविला राजा देशाचा चौधरी, हो सोडविला राजा देशाचा चौधरी, हो सोडविना राजा देशाचा चौधरी, सोडविना राजा देशाचा चौधरी, सोडविला राजा देशाचा चौधरी, सोडविला राजा देशाचा चौधरी. आणिक सोयरी, आणिक सोयरी, बली बली काळाची हे उडी पडेल बाजेवा, काळाची हे उडी पडेल बाजेवा, सोयरी आणि सोयरी बली बली. काळाची उडी पडेल बाजेवा, काळाची उडी पडेल बाजेवा. सोडविला राजा देशाचा चौधरी, आणिक सोयरी भली भली, आणिक सोयरी भली भली. यातून सोडवत नाही कोणी. म्हणजे सोयरे धायरे, सोयरे धायरे सोडायचे, आईबाप सोडायचे, असा या अभंगातून अर्थ नाहीये. यातून अर्थ असा आहे, जरी हे असले तरी पण मरणाच्या वेळेला ही लोक कितीही कसे असले तरी सोडू शकत नाही, एवढाच याचा अर्थ आहे. ही चांगले नाही असा याचा अर्थ नाही. हे यातून आपल्याला वाचवणार नाही याचा अर्थ असा नाही. आपल्याला लागणारं साहित्य हीच लोक देणार आहे, परंतु आता मात्र यातून सोडवत नसतात. ऐका, मग यातून सोडवणारं कोण आहे? यातून सोडवणारा जगाचा मालक, विश्वाचा चालक पांडुरंग परमात्मा एकमेव तो आहे जो या गाभाऱ्यात बसला. त्याचे अनंत अवतार आहे. जसा इथं तो एका अवतारानं नटलाय बघा, एका स्त्रीच्या रूपामध्ये आहे. आई गिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्वविन नंदनुते गिरीवर विंध्य शिरोदिनी वासिनी जिष्णू निवासिनी जिष्णुते. अरे हा अवतार आहे, हा देवाचा अवतार आहे. ही देवानं घेतलेली रूप आहे.
अनेक रूपानं नटलेला तो भगवंत मात्र आता सोडवल्याशिवाय राहत नाही. म्हणून ऐकायचंय तुम्हाला आणि मला, या देवानं आपल्याला ज्या कामाकरता पाठवलंय, आपलं एकच काम आहे, आपलं मन ताब्यात ठेवायचं, देवाविषयी भाव चांगला ठेवायचा, माणसाप्रती भाव चांगला ठेवायचा. जे जे दिशे भूत ते ते मानी जे भगवंत. बस प्रत्येकामध्ये साधू सेवा आहे हे मनामध्ये ठेवायचं, त्यांची सेवा करायची. आणि असं गोड जीवन जर तुम्ही ना आम्ही जगलं तर यालाच आपल्या बापाची सेवा केल्याचं पुण्य मिळतं. प्रत्येकाच्या नशिबी नाही आहे बापाचं पुण्य, थोड्या लोकांच्या नशिबी आहे आईचं पुण्य, बापाचं पुण्य. अरे लहानपणात काहीचे आईबाप गेले आणि तुम्हाला तरी तुमच्या पुरुषाला आहे, पण स्त्रीच्या आयुष्यामध्ये आईबापाचं पुण्य लिहिलेलंच नाहीये. 99.99% महिलांच्या नशिबी मायबापाचं पुण्य घेता येत नाही. का? कमी वयात तिला अजून काहीच कळत नाही, तेव्हा दुसऱ्याच्या खुट्याला बांधलेले असते. आणि यानं जर सांगितलं नाही जायचं, निमूटपणानं बसावं लागतं. नाही आहे ते पुण्य लिहिलेलं. मग तिनं कोणात पुण्य पाहायचं? तिनं सासरा हाच आपला बाप समजायचा आणि त्याची सेवा करायची. बाप तिला आता भेटणार जर नाहीये ना, तर याला बाप म्हणा ना. हा आपला बापच आहे, आपली सासूबाई आपली आई आहे, आपला दीर आपला भाऊ आहे, आणि आपली नणंद आपली सख्खी बहीण आहे. हेच आपलं कुटुंब आहे. असं जर म्हणलो तर काय कमी पडणार आहे? पण आमच्यात ही ऐपतच नाही. मग इकडून तिकडं जायचं. की आल्यापासून ना दिवाळीला आली, सारे डबे साफ केले बाई, कपडे धुवून बा हाताच्या पार बनले. आणि तुमच्या भावाला आली तिचं काय? इकडचं झालं पण तिकडचं काय? अहो कुठंतरी समाधान तर मनाला मानावं लागेल का नाही? मग जसं इकडून ती गारणं तिकडं करत गेली दिदी, तसं तिची भावजाई कुठंतरी गारणं करणारच आहे ना. हे कोणा ओळखायचं? मनानं समजून घ्यायचं सगळं. देवा हो, हे पुण्य आपल्याला, तुम्हाला मला हे जर लाभवायचं असेल ना, तर याकरता एकच उपाय आहे, आपलं मन आपल्याला ताब्यात ठेवावं लागेल. मनानं ठरवायच्या गोष्टी. एरवी दुसरं आहे बघा, देवाचे स्टेटस ठेवून आणि लय हरिभक्तासारख्या माळा घालून परमार्थ होत नसतो. ही सोंग आहे. काय आहे ही सोंग आहे? ही दिसता देखावा आहे. देखावा धरून परमार्थ होत नसतो. परमार्थ ही गोष्ट मनानं करावं लागते. मन चांगलं पाहिजे, परमार्थ करायची गरज नाही. एका वेशेच्या मुलीनं ज्ञानोबरायाची भेट घेतली, मंगळवेड्याच्या. तिचं नाव श्यामा. श्यामाला मुलगी झाली, तिचं नाव कानोपात्रा. कधी वारी केलेली नाही तिच्या आईनं नाही, तिच्या आजीनं नाही. मनानं ठरलं मला ज्ञानोबरायाची भेट घ्यायची, मला त्या जगन्नायकाला माझं दुःख सांगायचंय. पंढरपुराला गेली. पांडुरंग परमात्म्याच्या डोक्यावर आपलं पायावर डोकं ठेवलं आणि त्याला दुःख सांगितलं. देवा सांगू सुख दुःख, देव निवारील भूक. पांडुरंग परमात्म्याच्या पायावर डोकं ठेवलं आणि सांगितलं, हे बाबा ऐक ना, मला बाप नाहीये, माझी आई देह विक्री करते, उद्यापासून मला सुद्धा तेच काम करायला लावणार आहे. देवा माझं मन चांगलं आहे रे, मला वाटतंय चांगलं जीवन जगावं, काय करावं लागेल? काहीच नको करू कानोपात्रा, इथंच राहा. कानोपात्रेला देवानं जागा दिली मंदिरात. आजही मंदिरात जर गेलं तर पहिलं दर्शन कानोपात्रेचं होतं. मन आवरलं त्यानं हत्ती आवरला. मन आवरलं त्यानं जग जिंकलं नाही, देव जिंकला. कितीतरी उदाहरणं आहेत, मला सांगून वेळ घ्यायचा नाही. म्हणून असं आपल्याला जर देवाची सेवा करायला आवडत असेल तर आपल्या बापाची सेवा करायची. हीच विष्णूची महापूजा. अनुभव नाही तुझ्या बापाची सेवा करण्याची ताकद ज्याच्यामध्ये असेल. मग बापाची सेवा म्हणजे काय? बापाची सेवा म्हणजे नेमकं काय? बापाची सेवा म्हणजे बापाला जे आवडल. हल्ली काय झालंय माहिती आहे का योगीजी, जर कुटुंबामध्ये आपल्या म्हातारं माणूस झालं ना, कुटुंबामध्ये एकदा बापानं आपलं शरीर झिजवून पोराच्या हातात फक्त सत्ता द्यायची. काय करायचं? लई सोपं आहे. पोराच्या हातात एकदा सत्ता दिली का त्याची आई कोणाची? त्याच पोराची आई, त्या मुलाची आई. आता मात्र त्या मुलाला शिकवते, अरे तो बाप असाच होता, उभं आयुष्य घालवलं त्यानं फेटा आणि चाटा. कधी घरी काम केलं नाही, कधी घरी राहिला नाही, कोण्या पाहुण्याच्या गावाला मला घेऊन गेला नाही, कधी पिक्चरला घेऊन गेला नाही. धोतर नेसायचा, गण ठोकायचा, आज हे गाव उद्या ते गाव. अरे त्यानं असंच केलं. कधी माहिती आहे का हे कधी घडतं?
हे आवतकरी झालं पोरग का मग यांची हाडहाड. मी नाही सांगत, ऐकायचं तुम्हाला तुकाराम महाराजांच्या शब्दात. बाईल म्हणे खरं मरत तरी बर नासियल घर तुंगोनिया आशियाला घर तुंगोनिया घरात. हे जनार्दन स्वामीची बोज नाही, एक ठेक्यातली बोज नाही. ती जाऊ द्या. अय मी सांगू तुम्हाला, हे नंतर सांभाळत नाही, सेवा घडत नाही. आणि मग ही लोक मला एक सांगा, मेल्याच्या नंतर 10 पक्वान्न करून लोकाला जेव घालून कावळे जेव घालून उपयोग नाही. आहे तोपर्यंत मायबाबाची सेवा करा, यात खरं पुण्य. लोकांना दाखवण्याकरता नाही. आज हे बघा, हे बसलेले आहेत ना इथून, ही इथून बसल्यावर एक म्हणणार आहे, हे होतो तोपर्यंत आयटीतच जगलो, होतं तोपर्यंत आयटीत सेवा केली घरच्यांनी, गेलो तरी एवढा गच्च मंडप भरलाय ना, ही पुण्य आहे. त्या आत्म्यानं सुद्धा साक्ष दिली पाहिजे, पुण्य. नाही तर राजा सांगू तुम्हाला, मी आपला वेळही संपला आणि मला बापाबद्दल बोलण्यासाठी थोडं फरमाईश आलेले, पण सांगतोच. हाच भाव 10 चरणामध्ये रामदास स्वामींनी सांगितलेला आहे तुम्हाला आणि मला. रामदास स्वामी सांगतात, राजा जर जीवन तुम्हाला चांगलं जगायचं असेल ना, तर आत्ता इथून सुरुवात करा. म्हटलं कुठून? मी केली तिथून. रामदास स्वामींनी सुरुवात केली बघा. प्रपंच थाटण्याकरता रामदास स्वामींना जसं आता बोवला इथं मला केला आहे ना, असा बोवला केलेला, आणि त्या बोवल्यावर उभं केलं. पलीकडे एक नवरी आहे आणि इकडून नवरदेव म्हणजे रामदास स्वामी. रामदास स्वामींचं लग्न ठरलेलं, आणि लग्नामध्ये असे ब्राह्मण देवता उजव्या हाताला काही डाव्या हाताला, आणि ते सगळ्यांना सांगू लागले, अक्षता मिळाल्या का? म्हणले मिळाल्या. करायचं का सुरू? आणि त्यांनी सुरू केलं. ब्राह्मण देवता म्हणू लागले सावधान, आणि सावधानतेचा इशारा केला. आली लग्न गडी समीपनवरा. हे म्हणले हे काय चालू झालं? म्हणजे सावध करण्याची इशारे चालू झाले. जवळ आलंय, अजूनही सावध व्हा. थांबा म्हणले मंगलाष्टक, थांबवलं. त्यांना जवळ घेतलं. ब्राह्मण देवतेला, तुम्ही का सांगितलं हे मला? हे मी याच्याकरता सांगितलं, आज माझं वय 70चं झालं. मी सावध न झाल्यामुळं मला लोकांची कीर्तनं करायची वेळ आली, मला लोकांची दावे श्राद्ध करायची वेळ आली. का? सावध झालो असतो तर इडच राहिलो असतो, इथंच आश्रम टाकला असता. घरी जायची गरज कोणामुळे? सावध न झाल्यामुळं बायको आणली, तिला लेकरं झाले, म्हणून आता मला त्यांच्याकरता घरी जावं लागतं. कोण सांगत होतं? ते ब्राह्मण देवता. रामदास स्वामींनी ओळखलं. रामदास स्वामींनी ते कपडे घेतलेले असतात ना लग्नामध्ये, सगळे कपडे काढून टाकले. अंगावर चिंधी नाही, फक्त लोक लज्जा रक्षणार्थ लंगोट होता. आणि रामदास स्वामी स्टेजच्या पाठीमागून पळून गेले. तेव्हापासून अंतरपाठ कमी झाले. नवरदेव दिसल असा छोटा अंतरपाठ धरतात, पळून न जावं म्हणून. आणि नवरीच्या नवरदेवाच्या गळ्यामध्ये एक तोडा टाकलेला असतो असा अख्खा. का बरं माहिती का? पळाला तर हिसका हिला बसन, कळल चालला. आणि पक्का हात धरून ठेवलेला राहतो, तोपर्यंत हात धरत नाही. मला काय माहिती धरून का ठेवतात? मी हा अनुमान लावला, पळून जाऊ नये म्हणून धरून ठेवतात. हा चला, रामदास स्वामी माघारी झाले आणि पळत पळत पाचोऱ्याला आले. ते सांगू लागले, ऐका ना, हे म्हातारपण चांगलं नाही बरं. आयुष्यात सावध जर झालं नाही तर चांगलं नाही, बर्बाद होतंय आयुष्य. पैसा किती असला तर उपयोगाचा नाही. इथं तुम्हाला सोडवणार कोण नाही. हा सांगा बरं स्वामीजी. आणि मग स्वामीजी सांगू लागले, 10 वर्ष बालपण, 20 वर्ष तारुण्य, अंगी भरायला मदन, मग कैचं सावधान, सावध सावधान, वाचे वदा नारायण, सावध सावधान, वाचे वदा नारायण. नारायण 2000. ते म्हणले सावध व्हा. अरे 10 वर्षाचं बालपण गेलं. बालपणामध्ये मला खेळता पळता कळलंच नाही काय झालं. 20 वर्षाचं तारुण्य आलं, तारुण्यामध्ये मला कळलंच नाही. मदन अंगामध्ये चढलेला होता, मला कळलं नाही. पण ऐकायचंय, हे
आता मात्र सुरुवात झाली. घरच्यानं लग्नाकरता पोरगा तयार केला. 30 वर्ष होती, दारा पुत्र मागे फिरती. प्रपंच लागे पाठी, प्रपंच लागे पाठी, मग तो कैचा परमारती. सावध सावधान वाचे वदा नारायण, सावध सावधान वाचे वदा नारायण. अरे पाहता पाहता 40चा झाला. 40चा झाल्यावर डोळ्यानं बरोबर दिसत नाही. 40 वर्ष आली, डोळा 40 आली. डोळ्यास भुरळ पडली, डोळ्यास भुरळ पडली. कैची दुरी कैची जवळी, सावध सावधान वाचे वदा नारायण. पाहता पाहता 50शीत गेला. 50शीत गेल्यावर घरचे पप्पा नाही म्हणत, घरचे अण्णा नाही म्हणत. मग घरचे काय म्हणतात ऐकायचंय तुम्हाला? घरचे 50शीच्या माणसाला म्हातार म्हणतात. हा 50 वर्ष होती, श्यामकेस शुभ्र होती. हालती दाताच्या पंगती, हालती दाताच्या पंगती. त्यासी म्हातारा म्हणते, सावध सावधान वाचे. जरी इथून गेलं ना बाबाच्या आईचे मात्र आलं का रे वर्ष सर जाऊन, किती बरं वाटत असं यांना. मला म्हातार माय बायको म्हणली, स्वतःची बाबा एवढ्या नाही थांबलं. मग आता यांना गावालाही नेणं बंद केलं. घरात जर 10 पाहुणे आले ना तर म्हातार घरात नाही घेत ते. मग अण्णाचा चहा बाजव निंबाच्या झाडाखाली, अण्णाची पोह्याची वाटी निंबाच्या झाडाखाली. आणि मग अण्णा म्हणतोय मला का म्हणून घरात नाही. घरातले म्हणतात साठीची बुद्धी नाठी, मग हाता येईल काठी. वस वस लागे पाठी, वस वस लागे पाठी. त्यासी हसती कारटे, सावध सावधान. अरे अजून तरी सावध व्हा, आता हसायला लागले तुम्हाला. त्याला काय करावं आता, आता काय आता हे दिवस राहिले का दिंड्यात जायचे. आता सावध व्हायचं तरी काय, आता तिकडं जायचे दिवस आले, आता काय सावध होत्या. सावध व्हायचे दिवस संपून गेले. केली 70ची रचना, उठल्याने बसवेना. हा उठल्याने चालवेना, मग तो झाला दैन्यवाना. सावध सावधान वाचे. आता ते वय संपलं, आता जीव लावायचं वय संपलेलं घरच्याचं. आता यांची अण्णाची बाज गोठ्यात. किती दाखवू, गाय मुतात्या मग अण्णा पवित्र होत्या. सावध न झाल्याचे प्रकारे वय. वेळीच जर सावध झाले असते यांच्या, आता काय सांगा तुम्हाला, किती अण्णा दाखवू मी तुम्हाला अशी. आमचे अण्णा कुठे गेले, जरी अण्णा कुठे गेले गोठ्यात गाईला गारका द्यायला गेले. आपण मुद्दाम गोठ्यात जायचं, अण्णाची बाज तिडत शांबाबा आहे का या. अण्णा लय जरा काय ते पोरायला त्रास होतो आपला. बरं आहे आपलं गोठ्यात. अरे काय गोठ्यात, याच्या पुढे जाऊन सांगू तुम्हाला थोडं. अहो लय किती तरी आहे. सावध न झालं इथं सोडवत कोण नाही. घरचे सुद्धा फेकून देतात बाजूला. बघा तुम्ही म्हातारपण, थोड्या लोकांना मजा आहे, नाही तर असंच आहे 90%. जर आपण भेटायला गेलो ना बुवा, भेटायला गेल्यावर जर आपण पेढा नेला, आपल्या कुठं पैशाचा राहतो, लोकांच्याच पाकिटाचा. पेढा म्हाताऱ्याच्या हातावर द्यायचा. म्हातारी गपकन हात धरती, बाबा थांबा, आव म्हातारा लय कपड्यावर येतं व बाबा. मग उपाशी मारती काय त्याला. आता मी नाही सांगत, रामदास स्वामीने सांगितलंय. वर्ष 90 होती, दारापुत्र. अरे बायको चांगलं म्हणत नाही, पोरगा चांगलं म्हणत नाही. ते म्हणते एकदाच यायना धनी, संबंध तोडा आमचा, जा आता. रामदास स्वामी म्हणले 12:30 वाजत आले, हे कवर थांबतो आता. 101 पूर्ण झाला, आला तैसा वाया गेला. रामदास स्वामी म्हणे योगी सावध झाला. सावध सावधान वाचे वदा नारायण. अरे कवर आता सावध व्हा, अजूनही वेळ गेलेली नाही. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. अरे कधीतरी सावध होणं गरजेचं आहे. अजूनही वेळ गेलेली नाही. मनाला आवरा आणि योग्य दिशेनं मनाला आणा. बाकीचं इतर काही साधनं करायची गरज नाही. आणि मेल्यावर बाबा ज्या वेळेला शरीर जातंय ना, ज्या वेळेला शरीर जातंय ना बाबा, किती संपत्तीदार असू द्या, घरात ठेवत नाही. आपलं घर आधीच बांधून ठेवलंय, आपलं घर तयार आहे.
तुम्ही मनशान घरन दार हे इथंच राहत सार माणूस मेल्यावर त्याच गावा बाहेर घर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नसेबाला तुरड रे ठाई या संसारा पायी या संसारा पायी तुम्ही मनशान बायकन पोर ये तुमच्या मागचे चोर माणूस मेल्यावर खापर पोडतील खांद्यावर घे 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 हरिनाम घे माया सारी सोडून दे हात लावून नसेबाला तुरड तुरे ठाई या संसारा बाई या संसारा बाई या संसारा बाई या संसारा बाई वाटतंय आपल्याला हे माझं ते माझं सगळं इथंच राहणार आपल्याला जर वाटत असेल अरे माझे जनावर माझ्यावर लय प्रेम करतात माणसं करतील यात काय नवल तुम्ही मनशानं घोडेनं हत्ती याची क्षणात होईल माती रावण मेला लंका जळाली तशीच होईल गती आ घे 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 हरिनाम घे माया सारी टाकून दे हात लावून नसेबाला रडतो रे ठाई ठाई या संसारा बाई या संसारा बाई या संसारा बाई या संसारा बाई बाबा मला एक सांगा इथं हे ऐकल्याच्या नंतर एवढं दुःख ऐकल्याच्या नंतर आता मात्र 100% वाटतं श्यामबाबा बरोबर जावा पण फक्त मी इथून पुढे निघून गेल्यावर एक वाटतं आपलं घर ते आपलं घर कोण जीव लावलं आपल्याला पण आपल्या घराची जर आपल्याला चांगलं राहावं असं वाटत असेल तर आधी आपण आपल्या मायबापाची सेवा करावं लागेल तेव्हा आपल्याला ऐकू राहत होता मग दोघं जण हे खाली राहायचे आणि यांना एक लहान लेकरू होतं ती लेकरू ही सगळी गंमत पाहत होतं आता बापाला वरती आवाज खाली येईल मग त्या बापाला पाणी नेऊन देईल याकरता बापाला एक घंटा आणून दिलेला मंदिरातला चोरून देवीच्या बाबा तुम्हाला जर ताण लागली ना म्हणले मग एकदा घंटा वाजवायचा असा आणि तुम्हाला जर जेवायचं असलं तर दोनदा वाजवायचा सुनबाई खालून ताटली घेऊन जायची बाबा जर तुम्हाला लघवी करायची असेल तर 3दा वाजवायचं आणि बाबा जर तुम्हाला दोन्ही विधी एकत्र करायचे असतील तर खाना 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 घंटा वाजवायचं समजायचं बाबाला तिकडं जायचंय हे असं काही वर्ष चाललं ती पोरग चांगलं मोठं झालं कोणतं ते आमचं खाली जे आमच्या दोघांमध्ये तिसरं होतं त्यानं सगळा प्रकार पाहून घेतला आणि एक दिवशी हे घंटे वाजायचे झाले बंद झाले म्हणजे बाबा गेले बाबा गेल्यावर ही सगळी लगबग चालली आवर कशाची बाबाला तिरडीव बांधा बाबा ठेवत नाही लोक किती जीवाचं असू द्या लगेच बाहेर काढत्यात पलंगण लगेच नाणणारे लायबॉय साबण 2-4 बाया गुलालाची पुडी सगळं लगेच येतं 5-10 मिनिटात सगळा बाजार येऊन पडतो कोणीही मरू द्या मात्र सजवायला लागले या पोराची लगबग चालली घरात काय त्यो पोरानं बाकी काय नाही पण ती घंटा घेतला आणि कपाटात चांगला मस्त पैकी ठेवून दिला आता सगळं 13वा झालं म्हाताऱ्याच्या लेकी गेल्या सगळे पाहुणे रावळे गेले सगळे निघून गेलेत आणि मग ही बाया कोण ती आमची घरवाली ती म्हणली सगळं दिसतं पण घंटा काय दिसना बब्या अरे आपला घंटा पाहिला का म्हणले कोणता ते बाबा रोज वाजवायचे ते आहे ना म्हणले कुठे पप्पा कुठे म्हणले पप्पा ते काय बाहेर आहे पप्पा वरच्या कपाटात तेवढा काढून आणा बरं पप्पा म्हणले तो काल ठेवला तेवढ्या वरनं नाही ठेवला म्हणजे याच्या करता उद्या वरच्या माडीवर तुम्ही राहणार वाजायला लागेल ना तुम्हाला काय वाटतं बा तुम्ही तुमच्या आई बाप बाजूला काढून दिले मग तुमची पोरं पाहुणे राहिली का ती ए बापच सेवा करा तुमची सुद्धा सेवा करणारी पैदास आपल्याच घरात आहे हे ध्यानात ठेवा प्रत्येकानं ध्यानात ठेवलं पाहिजे बाबा उद्याची पिढी हे बघा यांना ठरवलंय मी भजनात आहे ना मला आनंद जर भजनात महापोरग तापलेला आहे आता यायनं काय केलं पाहिजे यांचं पोराला देशीचं दुकान टाकून दिलं पाहिजे पिढी जात चालावा हे बघा यांच्या मुलांनी यांची सेवा केली यांचे नातवंड आज पाहू लागले श्यामबाबा काय सांगत होता
उद्या 3 आतोंड म्हणणार आहे आम्हाला सुद्धा मायबापाची सेवा अशी करायची आहे. कशी का आमच्या बापाला जाताना आनंद झाला पाहिजे आणि आमचा बाप हसत हसत निजधामाला गेला पाहिजे, एवढा आनंद बापाला व्हावा. बाप म्हणला पाहिजे असे पोरं कमवलेत. ऐकायचे तुम्हाला, त्या बळीच्या आईनं जेव्हा बळीकडे दान मागाय करता देवाला त्यावेळेला बळीच्या आईनं बोललेलं आहे, ऐसा पुत्र पैदा किया प्रभू पसारे हात भली हुई सती नाही गई विरोचन के साथ. विरोचनाबरोबर बरी झाली गेली नाही, देव सुद्धा स्वतः माझ्या मुलापुढं हात पसरून उभा आहे. अशी लेकरं तयार करणं गरजेचं आहे. याकरता काय करावं लागेल सांगू तुम्हाला, बाकी काय नाही. म्हातारं झालं नाही एकदा राजावर काय लागत नाही, या बापाला काय लागत नाही. हो यानं आपल्यासाठी रक्त आटवलंय, स्वतः फाटकं घातलं पण आपल्याला चांगलं दिलंय. लग्न करताना पुरीची इच्छा त्यांना विचारली नाही, दीदी 5 साड्या चांगल्या घेतल्या ना, जाऊ दे माझ्या हौशीची एक घेतो. पण दीदीनं कधी त्याच्या खिशाचा विचार केला? दादा तुम्ही मी केला का माझ्या बापाचा विचार कधी? माझ्या बापानं मला जे दिलंय, अरे रक्ता मासाचा एवढा गोळा वाढवला आणि तो बाप जर म्हातारा झाला तर माझं कर्तव्य आहे घरी गेल्याच्या नंतर निम्या रात्री जाऊ द्या, फक्त एवढंच म्हणायचंय, दादा ओ दादा झोपले का? आला का रे बाबा, आला? काय लागत नाही हो त्याला. कधीतरी बापाला विचारा, दादा कोणत्या काठाचं उपरणं तुम्हाला आणू. कधीतरी त्या बापाला विचारा, दादा काय खावं वाटतं आज तुम्हाला, दादा कुठं जावं वाटतं तुम्हाला. हीच विष्णूची महापूजा आहे. बाप म्हणजे प्रत्यक्ष देव आहे. देवाला स्वतःला आपल्या घरी येता येत नाही ना, म्हणून देवानं ही केलेली व्यवस्था आहे. बाप म्हणजे पांडुरंग आहे आणि आई म्हणजे जगातली रखुमाई आहे. बस तेच आपले विठ्ठल रखुमाई. कधीतरी बापाचे आणि आईचे स्टेटस ठेवा मोबाईलवर, आपले पोरं आपले ठेवतील. किती लोक आहे मोबाईलवर स्टेटस ठेवणारे, दररोज पांडुरंगाचा स्टेटस ठेवून तो पांडुरंग तुम्ही पाहिलाच नाही. अरे पण घरातला पांडुरंग तुमच्या पुढे उभा आहे. कधीतरी त्या पांडुरंगाच्या गळ्यात हात घाला आणि त्या पांडुरंगाला गदगदून मिठी मारा, दादा अहो केवढं साम्राज्य तुम्ही माझ्यासाठी उभं करून ठेवलंय दादा. एक दिवस बापाला कडावर घ्या आणि बापाला उचलून त्या पांडुरंगाच्या गाभाऱ्यात न्या आणि त्या देवाला सांगा, देवा तुला माझ्या घरी येता नाही आलं ना, हा बघ माझा पांडुरंग तुझ्यापेक्षा मोठा आहे. त्या बापाचं हृदय गदगदून येईल राजा. हसल तो बाप, त्याला बाप म्हणतात. त्यांना दुःख झेललंय. ज्या वेळेला तुमच्यावर वेळ असेल, ज्या वेळेला त्याच्यावर वेळ असेल, त्याच्या खिशात रुपया नसेल ना, त्यानं कोणाकडून आणला पण हसून घरात आला. त्याच्या उरामध्ये जेवढी काय असेल नसेल दुःख सगळं विसरलं तुमच्या गालावरचं पाहिल्याच्या. चित्कारानं गोड गोड गाणे गायलेत, मला वेळही नाही, फक्त 1-2 वेळी बापासाठी म्हणतो आणि पुढं चालतोय. त्याचं दुःख तो दाखवत नसतो. आई उरामंदी माया त्याच्या काळ्या मेघावानी दाखविना कधी कुणा डोळ्यातलं पाणी. झिजू झिजू संसाराचा, त्यानं हा संसार थाटत असताना, हा गाडा ओढत असताना, अरे त्यानं त्याचं दुःख कधी आपल्याला दाखवलं नाही. त्याच्या पाठीला किती कळ लागली त्यानं कधी आपल्याला सांगितलेली नाही. म्हणून त्या बापा करता एकच करायचंय, दादा बस तुम्ही आम्हाला एवढं वाढवलंय ना, आमचं एकच काम आहे तुमची व्यवस्था ठेवणं. म्हाताऱ्या बापाचे पाय ताटात घ्या आणि ते पाणी एकदा बापासमोर प्या. जगाच्या मालकाची सेवा करायची तुम्हाला गरज नाही. जगन्नायक पंढरीशी पांडुरंग परमात्मा विटेवर आज उभा आहे ना, त्या पुंडलिका करता तो का आला माहित आहे? पुंडलिकानं एका मांडीवर त्यांचा बाप घेतलाय आणि एका मांडीवर आई घेतली. जगाच्या बापाला यावं लागलं भक्त पुंडलिकाची मायबापाची सेवा पाहिल्यावर. तुमच्या माझ्या घरी का जगन्नायक येणार नाही? योगेश महाराजांनी मला 2दा विचारलं, तुम्ही तुमचे मायबाप जिवंत असताना का त्यांचे स्टेटस ठेवतात? मी माझ्यासाठी ठेवत नाही, माझे मायबापच माझे विठ्ठल रुक्माई म्हणून ठेवतो. तो नाही पाहिला मी. तो जगन्नायक मायबापाची सेवा करून विठ्ठल कमावता आला, पण श्री विठ्ठलाची सेवा करून मायबाप मिळवता येणार नाही. हे प्रत्येकानं ध्यानात ठेवलं पाहिजे. हाच आजच्या कीर्तनामधला संदेश आहे. एवढं मन मोठं करायचं, एवढं उदार मन करायचं. म्हणून आज झालेली सेवा या रावसाहेब बाबांच्या चरणावर त्यांच्या कुटुंबियांनी जी व्यवस्था आज केलेली आहे, जी विधी करण्यात घातली आहे, कशासाठी आहे तर त्यांच्या बापाला, त्यांच्या बापाच्या आत्म्याला, या कुटुंबातला हा बाप गेलेला आहे, हा पांडुरंग गेला आहे, रुक्माई मागं राहिलेत. बस त्या रुक्माई आई साहेबाला हे दुःख आवरण्याची सावरण्याची शक्ती भगवंत देव. जगामध्ये
दुःख बाकीच्यांना किती होतं मला माहीत नाही, परंतु मी मुलगी जरी नसन, मी स्त्री जरी नसेल, पण स्त्री इतकी हावळी जात या जगात दुसरी कोणाची नाही हो. थोडा वेळ नवरा दिसू ना, बदा मारू द्या, पण गावातून नवरा लेट ये असं वाटू द्या. अजून जेवला नसल, लगेच पोरीला सांगेल बघ बाबा आले नाही अजून. स्त्रीची जात. ज्या स्त्रीचा नवराच धामाला गेला. मला नाही बोलायला वेळ, आता माझी वेळ संपलीत. म्हणून अशा गंगा भागीरथी ताराई, त्यांच्या पत्नी आहे, त्यांचे बंधू लक्ष्मण दादा, त्यांचे चिरंजीव दौलत दादा, संतोष दादा, छायाताई कन्या आहे, आदित्य आणि ऋषिकेश, अमोल दादा ही त्यांची नातवंड. बडा मोठा परिवार आहे. अशा परिवारातलं एक आदर्शवत जीवन जगणारं हे वैभव, असं वैभव त्यांचं हरपलेलं आहे. भगवत करून हे दुःख पेलवण्याची शक्ती भगवंत त्यांना देव, अशी मी त्या भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. या कीर्तन प्रवचनामधून मला जर थोडंसं पुण्य देणार असतील ना देवा, मला न देता या कुटुंबियांना दे आणि त्यांच्या बापाला सद्गती प्राप्त होऊ दे. हीच एक आदरांजली, श्रद्धांजली आपल्या या वारकरी संप्रदायाच्या वतीनं देतो. यानंतर मान्यवर लोक आलेले आहेत. 2-2 शब्द श्रद्धांजली होतील, पसायदान होईल. आणि पसायदानानंतर कॅमेरा पुढं आहे म्हणून बोलतो, सगळ्यांनी जेवणाला बसायचं, प्रत्येकानं बसायचं. तू म्हणाल का? आम्ही जिला मी मगाच सांगितलं पोटभर जेवायचं 10व्या श्राद्धात. ते म्हणले का? आपल्याला मरायचं हे ध्यानात पाहिजे. आणि मी मेल्यावर माझ्या दाव्याचं लोक कावळ्याला सुद्धा खाऊ द्यायचं नाही का? मी कोणाचं खात नव्हतो. एवढं विसरा आणि एवढं आठवा का आपल्याला जायचंय. लय लोक म्हणतात आम्ही द्राव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही. खाऊच नका. 3 लोकांना, तिघांना खाऊ नका. तिघं म्हणजे कोण? जो साधू असेल त्यांना खाऊ नका, त्यांना पर अन्न वर्ज्य आहे. जे साधक असतील त्यांना खाऊ नका, साधनेत बाधा येते. आणि ज्या रोगी त्या रोग्यांना खाऊ नका. त्याला जर आजार असेल आणि जिलेबी जर खाल्ली तर त्याची शुगर वाढू शकते. 3 लोकांना खाऊ नका. बाकीच्या आहे ना पंक्ती धरायला काय रोग झाला आपल्याला. आम्ही त्या बाबा कसा आला लागल्या, पण तो बाबा मा का ना कोणता ग्रंथ आहे? नाही दाव्याचं खाल्लं लय लोक मेले. अरे काय आपलं काही नका मनात धरून बाबा बसू. अरे दाव्या श्राद्धाला का केलं जातं? एवढा मोठा अन्नाचा पसारा घालायचा, पातेलीचे पातेले ओतून द्यावं लागायचं नंतर. असं नका करतो. पाळायचं ना सुताक तुम्हाला. 3 लोकांना पाळा. आणि सुताक पाळायचंय तर कसं पाळा हे सांगतो तुम्हाला. आता या मंडपात आले ना, विचारलं पाहिजे मंडप कोणाचा आहे. म्हणले मंडप यांचा घरच्या यायचाचे. मग यांच्यात अजून सुताक आहे कोणाचं? म्हणजे यांच्या वाड्यात म्हातारी गेली 13वं झालेलं नाही. मंडपात सुद्धा बसू नका, लांब तिकडं जर रस्त्यावर बसून राहा. पाळायचंच इतकं बारकाव ना. पेट्रोल पंपावर गाडी गेली ना, गाडी गेल्यावर त्या पेट्रोल पंपावर विचारायला पाहिजे होतं, भाऊ आम्हाला सुतकाचं चालत नाही, पंपावर कोणाला सुतूक आहे का? ते जर म्हणले हा भाऊ आमच्या मॅनेजरला सुतूक आहे, तेल टाकायचं नाही, पायी येच. काय कौतुक करता? आम्ही दाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही. अरे दोष ते अन्न आहे बिचार. ते बघा ना तिथं शिजवलंय. यातल्याच मीठ पुढे आपल्या घरी गेल्या. यातलंच आहे ना आपल्याकडे डाळ साळ सगळी. असं नका करत जाऊ, खात जा. म्हणून श्राद्धाविधीला 10 वेळा बस जा, एकत्र येत जा. कधीतरी बाबा पंक्तीला जेवलं काय भरोसा आहे, उद्या तुमच्या पंक्तीला मी नसणार आहे जवळ, तर बसा मांड्याला मांडी लावून आणि खात जा. असा आनंदोत्सव. चला, अशा या कार्यक्रमाला आलेल्या सर्व भाविकांना एक परत विनंती आहे, आपण सगळ्यांनी या कार्यक्रम झाल्याच्या नंतर उठू नका, श्रद्धांजली होऊ देत जा. मला कळतं एवढ्या वेळ नाही बसू शकत माणसं, कमराला कळा लागल्यात, पण श्रद्धांजली न होता जर तुम्ही उठले ना, या अख्ख्या कार्यक्रमाची शोभा जाते. म्हणून श्रद्धांजलीपर्यंत बसत जा. आता पसायदान होईल, पसायदानानंतर कार्यक्रमाची सांगता होईल, त्यानंतर श्रद्धांजल्या होतील आणि मगच कार्यक्रमातून उठण्याचा प्रयत्न करा. एवढी एक आग्रहाची विनंती करतो आणि थांबतो. एकदम मस्त प्रेमानं भजन होईल आणि भजनानंतर कार्यक्रमाची सांगता होईल. भजन कशासाठी करायचं आहे? देवाजवळ या बाबासाठी दान मागायचं आहे तुम्ही मी. आणि मग म्हणून आपण एक गोड भजन म्हणायचं आहे. सगळ्यांनी एकदा हात वर करा वर हात. मस्त 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 मस्त. वा वा वा. या बाबासाठी श्रद्धांजली मानायची आपल्याला. आणि एक टाळी वाजवायची, देवापर्यंत ऐकू गेली पाहिजे, देवाला कळलं पाहिजे. ए रावसाहेब बाबाच्या प्रित्यर्थ पाचोरे गावामध्ये वाटपाडे कुटुंबियांनी हा यज्ञ मांडलाय आणि तिथंच ही टाळी वाजतेत. वा, एक टाळी.